हॅलो. श्री समर्थ. हा बोला ना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. 2 दिवस लेट झाल्याबद्दल माफी असावी. तुमची वाट बघतात सगळे. हा ना. ताई, मला कोणी एकही व्यक्ती रडल्याशिवाय थांबली नाही. हा ना. हो. आणि त्या दिवशी तर मला झोप नाही आली ताई. म्हटलं काय एवढ्याशा एवढ्याशा जीवांचे असे हाल केले हो स्वामी तुम्ही. अहो मला ही 2 दिवस झाले मी 3 वाजताच उठायचे. उठून लाईट लावायची. काय माहित काय झालेलं. हो ना. हा. ब्रह्ममुहूर्तावर जागीच होती हो ताई तुम्हाला तर. हा ना. 3 वाजता उठायचे. लाईट लावायची. परत येऊन झोपायची. परत म्हणायचे स्वामी माझ्याकडून काय चुकलं का हो? हा. म्हणजे माहित नाही असं मनात प्रश्न यायचे की मी काय चुकीचं म्हणजे असं हा एक हा तर हा. एवढं कधी शेअर कोणाविषयी केलं नव्हतं. एक माझी बरोबर. लग्न झाल्यानंतर होती एक नणंद मानलेली. हा 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 हा. तिला एक थोडी स्टोरी माहित होती सगळी. अच्छा. हा. नाही नाही, तर तुम्हाला खूप हलकं वाटलं असेल ताई एवढ्या वर्षाचं सगळं तुम्ही मनातलं काढलं. हा ना. म्हणजे एकदम तुमचं डोकं एकदम हलकं झालं असेल. खूप खूप ताई खरंच खूप. म्हणजे की ही कुठेतरी मला व्यक्त म्हणजे होणं फार गरजेचं असतं हो ताई. नाही आणि अशी भीती पण वाटते ना की आपले प्रॉब्लेम सांगितल्यानंतर असं वाटतं की काही हे सांगत बसले. गैरफायदा नाही ना घेणार कोणी. म्हणून बघा मी तुम्हाला आधीच सांगितलं ताई गावाचं नाव नका सांगू. हा बरोबर आहे. हां. म्हणजे काय कुठे काही प्रश्नच येत नाही. काहीच हा संबंध येत नाही, नाही का? बरोबर आहे. हां, म्हणून पण मी अशा भरपूर ताई आहेत ना आपल्याकडे आता अनुभव सांगतात. मी हो हो. त्यांची नावं सेव्ह करून ठेवलेली असतात माझ्याकडे. हा सगळं कुठलं गाव सगळं. पण हा मी त्यांना सांगते हा अनुभव सांगताना हे मी कट करते किंवा सांगूच नका तुम्ही हे असं. हा ना. हो. बरोबर आहे. मग स्त्री नाही आहे पण ना ताई ताई एक. स्त्रीची आपण नाही जाणीव ठेवणार तर कोण ठेवेल सांगा? नाही खरंच पण ते ना ताई तुमच्या शब्दात आपण एखाद्याला जर सांगायला गेलं ना की असं म्हणजे तुलना करणं दुसऱ्याशी किंवा हे तुमच्या हां. शब्दात येतच नाही त्या गोष्टी. नाही, नाही, तुम्ही नाही. ज्यावेळी बोलता ना ते खरंच निंदा ही येतच नाही कुणाच्याच बाबतीत. नाही, कशाला निंदा करायची ताई? आपल्याला हा जन्म पुन्हा पुन्हा नाहीये. हा ना. मग हा माझा जन्म मुलगा झोपताना म्हणतो तुला काय भेटलं ग मम्मी सांगून. मी अय्या! त्याला म्हंटल की हा म्हणजे तू असं का सांग त्याचं काय म्हणणं होतं की असं आपल्याला आपलं का सांगायचं दुसऱ्यासाठी असं अरे सांगून तुला बेटा, अनुभव. नाही तो कितवीला आहे आता म्हणालात तुम्ही? तो 10वीला आहे ताई. हां, मग तो लहान आहे अजून. पण त्याला हा म्हणा सायकॉलॉजी म्हणजे मानसशास्त्र असं आहे ताई, हा की तुम्ही जेव्हा व्यक्त होता तर तुम्ही टेन्शन किंवा अर्धे आजार तुम्ही मोकळे हा. करता शरीरातनं. व्यक्त होणं फार गरजेचं असतं हं ताई. नाही खरं सांगते ताई माझं डोकं एवढं जड व्हायचं ना. हां. मला आनंद काल मी स्वामींचं सारामृत वाचत बसले ना खरंच खोटं सांगत नाही ताई. हां, 2 दिवस झाले मी म्हणजे डोक्यात माझे विचार होते की हां. त्या कमेंट वाचत होते ना तर असं वाटत होतं की वाचल्या का खरंच कमेंट माझ्या तुम्ही सगळ्या? खूप वाचले ताई खरंच वाचले. मला हां, म्हणजे काही गोष्टी मोबाईलमध्ये जमत नाहीत. 2 हां. दिवस त्याच्या मागाला अंघोळ लागून सेव्ह केलंस काय? अगं मम्मी हाय ग तू कशाला हे करतेस तुला काय एवढं आहे? त्याला हां, म्हटलं हां, मला कोणी पुरस्कार द्यावा हे म्हणून नसतं पण एक कुठेतरी आई हां. भेटते ताई भेटते तुझा मग आपल्यासाठी देणारा आशीर्वाद असतो. खरंय, ते जे एक खरं. आपुलकी असते ना ती तुला नाही कळणार म्हटलं कारण तुम्हाला ते अगदी. भेटतंय. तो अजून लहान मग आहे ना ताई. लहान आहे. हां, त्याला अजून ह्या गोष्टी कळत नाही. नाही आणि तर चटके नाहीत ना हो ताई. परिस्थितीचे हां, चटके त्यांना नाहीयेत. त्यांनाच चटके नाही. कसं बोललात? अगदी, अगदी. आणि त्या दिवशी ना ताई म्हणजे हं. तुम्ही ज्या पुढचं सांगणार होतात ना, तर माझे हुंदके निघाले असते. मी ऐकूच शकली नसती ताई. हां म्हणून ना. म्हटलं ताई आपण पुढे बोलूया का? आणि सगळ्या ताईंनी कसं सांगितलं, हे बाकीचेचा अनुभव घेताच तुम्ही. हं. काय फ्लॅट घर होणं, हे होणं, ते होणं सगळं ठरलेलं आहे आपलं. ह्या हं. गोष्टी विशेष नाहीये. पण हं. तुम्ही एवढं त्या ताईंचं दुःख ऐकून घेतलंत आणि इथपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचवलं असं सगळ्यांचं तुम्ही शेअर करा ताई. हां पण का? आज दिवस तुमचे चांगले आले ना ताई. आणि महत्वाचं म्हणजे कसं त्यांना पुढचं तुमचं ऐकायचंय. आज हां. तुम्हाला सांगू का 25 ते 30 कॉल याच्याचसाठी आले, की त्या हां. ताईंचा पुढचा अनुभव शेअर करा. हां का? आणि नाही. एका ताईंनी तर त्याच्यावर एवढं छान दिलंय, हां. तो तर मी उद्या सकाळी सकाळी 7:00लाच तो पोस्ट होणार आहे तो. अनुभव का? हां, त्या ताई तुमच्याबद्दल काय बोलल्या ते. होय का? श्री हां, स्वामी त्यांचा समर्थ. अनुभव पण आहे
आणि त्या तुमच्याबद्दल काय बोललात ते पण आहे त्याच्यात. हा का? उद्या सकाळी 7 वाजता. हां. बरं. नाही मी त्या परवा अनुभव झाला ना, हां. म्हणजे ती सवय लागली आता. म्हणजे पहिलं कसं व्हायचं की उठलं की तारक मंत्र लावायचा हां. आणि कामाला सुरुवात करायची. उठलं की पहिलं ते स्वामींचा चेहरा बघून चालू हां, हां. करायचं. बरोबर. आता कसं झालं की पहिलं अनुभव लावायचं. म्हणजे अंघोळीला जायचं तर अनुभव चालू करायचा. पहिला हां. अंघोळ वगैरे करून घ्यायची आणि ते कामच चालू करायचं. हां. दिवसभर कधी कुणाची म्हणजे कामावरती हां. कोण काय बोलतंय, कुणाचं काय चाललंय काही नाही. सगळे एका साईडला असतात ताई. अगदी आणि मी बरोबर आहे. एका चेअरवर असते ना, मला हां. जे पेशंट येणारे का नाते घेणारे असतात ना, हां, ते हां. म्हणतात तुमच्या चेहऱ्यावर तेज का असतं हो? का असं म्हणजे तुम्ही? त्यांना मी म्हणते हां. ताई स्वामी सेवक आहे का तुम्ही? हां मी आहे. हो आम्ही स्वामींचं करतो. त्यावेळेस असं हां. वाटतं की हां त्याच व्यक्तीला कळतं की आपण स्वामी काय सेवेकरी आहे. आहे? अगदी, अगदी आणि खरं. खरंच ताई मी जशी इथं आलेले ना, अक्षरशः मी एवढं त्याच्यानंतर तर ताई भरपूर सण केले भरपूर. ताई सांगा ना, ते अजून सगळं सांगा ना मला. पण असं वाटतं ताई हं. म्हणजे आता अनुभव नाही ना चालू? नाही हॅलो? नाही तुम्ही म्हणाल तर शेअर होईल ताई. तुम्ही नाही हां. म्हणालात तर नाही म्हणजे होणार. कसं होणार आहे, इथून पुढचं जास्त करून काय झालेलं आहे माहीत नाही. हां. मला एका दृष्टिकोनाने वाटतं, की एखाद्याच्या मनात जिथं चांगलं असतं तिथं कली असतोच. नाही, 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 नाही. हे ऐका ताई. हे जेवढं शेअर कराल, तेवढे तुम्हाला अजून छान अनुभव येतील. कारण स्वामींनी दाखवलेत ना तुम्हाला चांगले दिवस. मग का खरंच नको दाखवले. शेअर करायला? आणि आपल्याला तुमचं काही गाव-बिव काहीच शेअर करायचं नाही. नाही आता इथून पुढं तर म्हणजे ह्याच्यात थोडंसं आहे माझं म्हणजे सांगताना जरा हे झालेलं आहे. काल मी खूप स्वामींच्या विषयी रडलेले ते खूप रडलेले काल. हो ना? खूप हं. रडलेले की स्वामींना म्हटलं की खरंच तुम्ही आहात. जिथे हो. तिथे माझ्या पाठीशी आहात. की बरोबर एवढ्या आहे. सगळ्या कमेंट सगळ्यांचे ऐकून एवढं प्रेम आणि ते बी माझ्या भावासाठी दिलेलं आहे. हां. म्हणजे माझ्या किती गावातले तर तेच आशीर्वाद होते. माझ्या दिले ताई. किती आशीर्वाद सासरवा दिले सास सगळ्यांनी. खरंच. आणि आता सुद्धा त्याच्यात जे काही असेल ना समोर ताई, अजून पण त्याच्यापुढे प्रॉब्लेम आहेत थोडे. हां, हां. तुमच्याशी मी एकांतामध्ये कॉल करून सांगेन. हो, ते ते नंतर सुद्धा सांगा. स्वामींनी जावे. ते स्वामींनी हलवावे. जातील, एवढीच इच्छा आहे. जातीलच ताई. सगळे जातील तुझ्या त्याचे अनुभव. म्हणजे खरंच. त्याला जे आलेले आहेत ना, आता वाईट प्रसंग काय असतील त्याच्या हं. नशिबात, ते हां ना. सगळं निघून जाईल. कारण त्याच्यासारखं ना ताई म्हणजे सगळी मला बोलायची काय की तुझा सावत्र भाव आहे ना. हां, आता मी माझ्या आणि खरं सांगते माझ्या दुसऱ्या आईचा भाव आहे ना, हां, तो तसा सावत्रपणा आता अजून तो जास्त मोठा पण नाही. 10वी-12वी झाले त्याचे. हां, 12वी झाले ताई. हां. तर तो सावत्रपणा दाखवतो. दाखवतो हां. तो. प्रत्येक गोष्टीत दाखवतो. हो ऐकत ना? नाही, फोन करत नाही, स्वतःला शहाणं समजायचं. कुठेतरी माझं कमीपणा दाखवायचा की माझ्या हां, बहिणीला माझी बहीण आम्हाला बघा म्हणजे असं केलंय हां, त्याच्यासाठी करत नाही असं नाही कारण मी दोघांनाही कधी दुजापणा केला नाही. की हां, हां, स्वामींना मी एवढं सांगितलं की कशी झालं ते माझ्या वडिलांचे ते थोडेफार हां. हे होते. माझ्या बरोबर. वडिलांचं मन पूर्ण इटवलं त्या माझ्या सावत्र भावाने. हम्म. खरंच. आणि मी आत्ता त्याला 1.5 वर्ष इथं सांभाळलंय ताई. इथं आणून स्वतःच्या पायावर उभं करून ताई त्याचं मी 70-80 हजार रुपये मी साठवून फक्त ते बी माझ्या मोठ्या भावानं सांगितलं की हां, तिथं राहणं सुखाचं नाहीये. हां, हां, हां. आज तुझा नवरा कितीही तुझ्यासाठी कसा असेल ते आमच्यासाठी चांगलं आहे पण तुझ्यासाठी काय ते तुला माहिती आहे म्हणलं. बरोबर, बरोबर. त्याच्यापेक्षा तू पैसे घेताय मी 2,000 फक्त घेत होते. एका माणसाला हे पुण्याच्या बाहेरच्या ठिकाणी सांभाळणं सुखाचं नाही. नाही, 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 नाही. खरंय, हं? खरंय. आणि बरोबर. प्रत्येक गोष्ट ताई आम्ही जी खाईल त्यातली त्याला ठेवलेली होती. हो का? ना? कारण स्वामीच्या सेवेत आहे. आपण दुसऱ्याला दुजापणा जर तो केला ना, ती मला म्हणजे असं मी हा दुसरा पहिल्यापासून सावत्र भावासाठी का ताई? दुसऱ्या सवत्र भावासाठी त्याला पण पण ताई त्यानं आणलं ना होतं तुमच्याकडे? ताई त्याचं तर तुम्हाला स्टोरी जर सांगितली ना, हां. माझ्या लग्नात त्याच्या आईला 6वा महिना होता ताई. अच्छा, अच्छा. हां. माझ्या लग्नात 6वा महिना होता. म्हणजे माझ्या बहिणीनं काय केलं, की मी ह्याच्यापासून तुटणार नाही माझ्या भावापासून. लग्न झालं की लय प्रॉब्लेम होईल. हां, हां, मग हां, तिने हां, हां. काय केलं मला मुंबईला घेऊन गेली तिच्यासोबत. हां, हां, हां. 2004 मध्ये. हां, हां. 5ला तर माझं लग्न व्हायचं. बरं. तर एक 6 महिने तिने मला अगोदर घेऊन गेली. तर हां, जायच्या आधी हा रडत होता. त्याला साईडला केलं म्हणजे मला तिनं समजवलं, हां. की मी जे सण केले ना ते तू करून येस. सगळ्या गोष्टी हो, सारखी वाटतंच नसतात. ते. बरोबर. हो. हां. तुझा संसार, तुझा नवरा, सगळं बरोबर. परिवार तुला सांभाळणं आहे. तुझा भाऊ म्हणून तुला चालणार नाही आणि त्याला त्याच्या परिस्थितीत त्याला राहू दे. त्याचा आई आहे, त्याला बाप आहे. हां, सगळं हां. आपण कसं बिनायचं राहिलो हां. ना. त्याला बी हां. संघर्ष करू दे. अरे बापरे! तू किती हे करणार आहेस? किती प्रोटेक्ट करशील असं. हां. तो 3रीत होता तो. आई गं! 3री-4थीला छोटाच होता. होता. ओ. तरी पण मी तिला म्हणायचे तुझं हे चुकतंय गं. ती म्हणायची बघ
नाण्याची एक बाजू पण चांगली आहे, एक बाजू पण वाईट आहे. पण हा तरी पण तिचं तू पण स्वतः चुकीचं नाहीये की नव्हतं. तुझा हां. संसार नको तुटायला बहिणीचा असंच वाटत असेल हां. तिला. मग लग्न लग्न करायचं म्हणजे ताई मला जागा कसल्या यायच्या, दारुड्याच्या जागा यायच्या. अय्या. हो. आणि स्थळ. स्थळ जे यायचे ना आणि असे यायचे की तो व्यसनी असणार. आणि पण मला असं लग्न म्हणजे फक्त असं वाटायचं ऍडजस्टमेंट आहे ही. कारण हो बहिणीचं बघत होते. हो माझ्या आईचं सावत्र आहे तर माझ्या नशिबात ते आलेले होते, ते मी समोर बघत होते. बरोबर आणि बरोबर. असं वाटायचं की कशाला ते लग्न करा, परत मग त्याच्यापासून लांब जाणार मी. हा हा. परत म्हणजे मी जसं मला जशी आईची रोज रात्री डोळ्यातून पाणी यायचं, अजूनही येतं ताई. आई ग. अजूनही येतं. मग ते असं वाटायचं कशाला लग्न करा. पण हा. तिने एकच गोष्ट मला सांगितली की तुझं जर चांगलं झालं, तुझा जर नवरा चांगला भेटला, त्याला जर सांभाळणारा भेटला, तू त्याला घेऊन जाऊ शकते. अरे वा बघा. हो. मग ना माझ्या आत्याने एक स्थळ आणलं. हा. स्थळ आणलं तो होता पिणारा. तर अरे ती ना वा. एवढी मागं लागली ना, हम्म. नाही नाही करायचं, तू होकार दे, होकार दे. तिला अगो मी बाई. म्हणलं बघ, हो, होकार. आणि 2 दिवसात माझ्या वडिलांना पण बोलवून घेतलं तिनं. बघा. आणि हो, आणि होकार दे. तिला म्हणलं बघ, मी हा आज परत सगळी गोष्ट माझ्या बहिणीला विचारून केल्या. हा. आणि हा माझा जीवन प्रश्नाचा आणि हा बर. म्हणलं ठीक आहे मी बघायला तयार आहे. म्हणजे त्यांना येऊ दे, हा मला हा बघायची, तू कार्यक्रम कर, सगळं कर. हा. पण मी होकार लगेच देणार नाही. अगदी बरोबर आहे. हा. हां. तर तू का नाही देणार? तर मी म्हटलं की माझा भाऊ आहे. मग तिनं बरोबर. तिथं चालू केलं सारखा भाऊ 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 करतेस. मग हा. तोच भाऊ तुझ्या डोक्यावर बसून नाही ना नाचला तर आम्ही पण म्हणली बघायला आहे. हां. हो बघा. हो हीच भाषा होती सगळ्या. सांगत्या काही ताई खूप म्हणजे आमच्या नात्यात ना खरंच लय हे करायला आलेली. बरोबर. तिला म्हटलं बघ तू त्याच्याविषयी जर बोलणार असलीस ना मला लग्नच करायचं नाही. मी हा इथं माझ्या शेती करून काही करून मी माझ्या भावाला जगू शकते. जरी माझ्या वडिलांनी मला बाहेर काढलं ना तरी हा. माझ्या अंगात बळकट एवढं आहे की मी माझा भाऊ सांभाळू शकते. सांभाळू आणि मी स्वतःला सांभाळू शकते. मी माझा पायही घसरून देणार नाही. कारण बरोबर. माझ्या बापापेक्षा माझ्या आईची इज्जत मला महत्वाची आहे. आई गं. हां, तिला एकच भाषा सांगितलेलं. बापरे तिला काळजाला म्हणले भिडतात हो ताई तुमचे शब्द काळजाला भिडतात. पण ताई त्यावेळी मला कुठून एवढी बुद्धी याची बोलायला ना आणि ती माझा म्हणजे राग म्हणतात ना माणसाला राग असावा. ती हा. ताकद असते आपली हो हो हो. पुढे लढण्यासाठी. आणि मला कधी कधी वाटायचं की माझी बहिणी त्यावेळी राग करत होती ते बरोबर होती. फक्त त्या हा. रागामुळे कोणी जास्त जवळ हिम्मत येत नाही नव्हतं. करत जवळ बरोबर यायची आणि अगदी. बोलण्यासाठी करत नाही. बरोबर. त्याच्यानंतर झालं ताई. हम्म. तिला मी म्हटलं मला बघ लग्नाचं काय एवढं नाही पडलेलं. तरी पण तिनं दुसऱ्या दिवशी का नाही पाहुणे आणले घरी. हा हा आणि मी आमच्या शेतात 4 बायका घेतलेल्या. हा हा हा. काम चालू होतं तर त्या मला म्हणल्या अगं घरात पाहुणे आले म्हणजे पोह्याचा कार्यक्रम आहे वाटतं. तर म्हणलं पोह्याचं म्हणजे काय असतं? हा तर हा म्हणे हा. पाहुणे बघायला आली ना की त्यांना पोहे करायचं, चहा घेऊन कांदे जायचं. पोहे. हां, कारण बघितलंच नाही ना. बरोबर. सतत त्या पोराच्या भोवतच माझं आयुष्य ना ताई. हा खरं सांगते मुली त्यावेळी ना माझ्या बहिणी, चुलत बहिणी हा फिरायला जाणं असू दे, ड्रेस घालणं असू दे, आमच्या यात्रा गावच्या असायच्या, यात्रेला जायच्या, हा काय हा. काय खायच्या, त्यांच्या दाजीवर, बहिणीवर हॉटेलला जेवायला जाणं. बापरे. असलं काही माहित नव्हतं ताई मला. आई त्या गं. फिरायच्या सगळ्या. बघा. माझं आयुष्य फक्त त्यानं खाल्लं का, तो झोपला का, त्यानं आई. शू केली का, हे केलं का, हा. तो पडला का, म्हणजे दुसरं माझ्या आयुष्यात काहीच नव्हतं. काहीच नव्हतं ग आणि बाई. तेव्हा बाहेरचा प्रसंगच कधी आला नाही ना. मी हो. शेतातलं आणि माझ्या घरातलं. हे बापरे. तो रोडनं जाणं, त्याला हाताला धरून जाणं, 2 बायका बोलल्या की त्यांच्याशी बोलणं. हां हा काकू जेवले, हां काकू हे मी बनवलं. मग ही रेसिपी कशी करायची, मग ते हा. भाकरीचं पीठ कसं मळायचं, हे त्यांच्याकडनं शिकून घ्यायचं, बोलून घ्यायचं. बापरे बघा. हो. कारण ह्याच्या व्यतिरिक्त कारण ती जर भाकरी मला आली तर मला खायला भेटायची. अगदी अगदी खरंय. जर आलीच नाही तर खाणार काय आपण? अगदी बरोबर आहे खरंय. हां. आणि जिथं माझ्या भावाला किंमत नाही मग त्या घरात मी जाणारच नाही. बापरे कमाल आहे हा बाबा तुमची. हा नियम होता माझा आणि अजून पण आहे. हा. अजूनही तोच नियम आहे. जिथं बापरे. त्याला आणि आता पण मी त्याला बऱ्याच गोष्टी ना ह्या 2 महिन्यात त्याला इतक्या सांगितल्यात ना ताई, हा की तो फक्त म्हणतो तुझ्यात कुठून एवढं तुला बोलायला येतं. त्याला मी आता सुद्धा ना अर्धा दिवसापूर्वीच आमचा फोन झालेला आहे. त्याला म्हटलं तू फोनच बघितलायस ना म्हणलं. हा हां मग स्वामी कसे आहेत म्हणलं, किती कडक आहेत म्हणलं बघ, वरून किती कडक दिसतात. पण हा एकदा तू नामस्मरण केलंस ना, एकदा नाव घे फक्त म्हणलं तू. हा हा दिवसा हा. उठता बसता ते आतले जसा पंचाचा गरा असतो ना तसे आहेत म्हणलं. सगळे प्रॉब्लेम तुझ्या जातील म्हणलं, सगळे अगदी जातील. बरोबर. तू मग विश्वास घेतोय ठेव का फक्त. तो नाव? आता एवढं मी त्याला जबरदस्ती करू शकत नाही ना. नाही 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 घेत असेल. जबरदस्ती तर करायची नाही ताई. नाही आपण पण स्वामी बोलतो ताई त्यांना. तुम्हाला. हा
मला म्हणतो तो हं. की तुझ्या स्वामींना सांग हे काम करायला. तुझ्या स्वामींना सांग माझ्या अरे पाठीशी असू दे. म्हणजे आमची अय्या. ग्रामदेवता असू दे, गाव माहेरची असू दे, सासरची असू दे, तुझ्या हां. स्वामींना सांग. तर मी म्हटलं अरे उठता बसता झोपता कायम त्यांना सांगते की जिथं कुठं असेल तिथं तू सुखी राहा. कायम हां. तुझ्या पाठीशी उभं राहू दे. बरोबर. हां. ह्याच्या पलीकडे म्हणलं मी कधीच मागत नाही. म्हणतो ते मला माहिती आहे गं. तू स्वतःसाठी काही मागणार नाहीस हे बी मला माहिती आहे. आई गं! केवढा हां. विश्वास आहे त्याचा तुमच्यावर खूप बघा. खूप ताई. मी हं. सांगते की मी माझ्या मुलाची गॅरंटी देणार नाही. खरं हां. सांगते. बरोबर पण आहे. माझ्या भावाची मी गॅरंटी फुल देऊ शकते. म्हणजे बघा काय बोलायचं ताई. खरंच देऊ शकते. मला अजून पण मी त्याला तो एकदाच माझ्या दरवाजाला हं. म्हटलेलं आहे हां. की तू करू नकोस अभ्यास. तुझी जिद्द तिनं जे भोगलंय, तिनं जे कष्ट केलंय ते मी हं. माझ्या डोळ्यानं बघितलेलं आहे. तुम्हाला हो. अभ्यास करायचा असला तर करा. मी सांगतो त्या ह्याच्यावर चालायचं तर चाला. नसेल चालत तर मी तिला सांभाळायला तयार आहे. हो. आणि तिला असे सांभाळेन म्हणला की तिला हं. कुठल्याच गोष्टीचा त्रास होऊन देणार नाही. बघा. त्याच्यामुळे तू ते टेन्शन तुम्ही घेऊ नको. आईसारख्याच आहेत ना ताई त्याला. अ, ते तेवढं म्हणजे ताई ते आई आपल्या मुलांच्या आपण आई होऊन सुद्धा ती आपल्याला जेवढी हे करत नाहीत ना तेवढं तो करतो, राहतो. खरंय, आणि खरंय. चिडतोही, दमवतोही तेवढाच, त्रासही हां. देतो तेवढाच. म्हणजे हां. त्यात काही हेच नाही. बापरे! हा एकदम हक्काने. हक्काने हो. मग ती हां. जागा आणल्यानंतर मी आत्तीला एवढंच विचारलं. हां ठीक आहे मी गेले आणि तिला एकच सांगितलं. मी शेतातनं मला म्हणली पाठीमागच्या दरवाजा नाहीये. दरवाजाने गेले तिला एकच सांगितलं. मी आई ह्या ड्रेसवर जर पसंत असेल तर हो म्हणणार आहे. आणि त्याला फक्त मी एकच प्रश्न विचारणार आहे. मला म्हणली तू बोलायचं नाहीस. ओह! तू बघा. बोलायचं नाहीस कारण आम्हाला माहिती आहे तू काय बोलणार आहेस ते. तू हेच विचारणार त्याला की माझ्या भावाला सांभाळणार आहे का? त्यापेक्षा तू बोलायचं नाही. बघा. हो. हं. आणि वडील आणि त्यावेळी वडिलांना खूप घाबरत होते मी. बरोबर घाबरतोच आपण हां. तेव्हा. आणि माझं म्हणजे असं परत झालं बघितलं त्यानं हं. बघितलं तर हा म्हणला मुलगी मला पसंत आहे. मग हं. माझी आत्ती म्हणले ठीक आहे आपण 2-3 दिवसात साखरपुडा करू असं तसं हे ते. हं. पुढं बोलूनच दिलं नाही. मी म्हटलं ठीक आहे. मी चोरून गेले शेजारची आमच्या इथं आहे. हं. तिला म्हटलं आत्ती मला फोन लावायचा आहे. प्लीज म्हणलं अक्काला मला एकच फोन लावू दे मला बहिणीला एकच फोन लावू हं, दे. हं, हं. मला म्हटली का हे सांगायचंय का? पप्पा सांगायच्या आधी म्हटलं मला तिला फोन लावायचा. मग तिला मी हं. सांगितलं. तिला हं. रडले. हां. एक एक बापरे! एक वेळेस म्हटलं तू सांगशील त्या मुलाशी म्हणलं मी लग्न करेन. हां, पण हां, हे हां. मुलगा म्हणला मला बरोबर वाटत नाही अगं मी काय करू? हां, ती म्हणली हां. ठीक आहे मी येते म्हणली तू नको टेन्शन घेऊ. झालं हां. मी फोन वगैरे ठेवला आणि आहे ते बरं शेतात गेली. तर हां. माझ्या वडिलांनी जाऊन तिला कॉल वगैरे केला. मोठं चढवून वगैरे सांगितलं पोरगा एवढं ट्रॅक्टर आहेत, शेती भरपूर आहे, घर आहे, हे हां, ते हां, हां, हां. गावचं नाव बिव सगळं सांगितलं बरं का. हं, हं. सांगितल्यानंतर ती म्हणली हां मग कधी काय कसं? मुलगा काय करतो? मुलगा काही नाही करत. मग त्याला व्यसन आहे का? नाही काही व्यसन. मग ती हां. म्हणली मुलगा जर काय करत नसला तर त्याच्या घरी ट्रॅक्टर असून, त्याच्या घरी शेती असून, आता ती बरं. काय करते? शेती करते. अगदी बरोबर. आता किती जिम्मेदारी आहे तिच्यावरती? त्या हां. पोराची जिम्मेदारी आहे ना. पप्पा बरोबर. तुम्ही कसा विचार करता? एक तर तुमच्यासाठी तिनं आयुष्य तुमचं तिनं खराब करून घेतलं. बरोबर. हं? आणि आता पण तुम्ही नोकरवाला बघून देणार नाही का तिला? हां. कमीत हं. कमी त्याचा पगार असून ती शेतीत तरी जाणार नाही एवढं तरी तिला हे करा. बरोबर आहे. खरं आहे. हं? मग तर ती म्हटली मी येईपर्यंत तिला अजिबात ह्या जागेला होकार द्यायचा नाही. आणि हां, तुमच्या हां. बहिणीनं आणलेलं तर जागेला नाहीच नाही म्हणली. अरे वाह! हां, हां. ती म्हणली तुमच्या जर बहिणीने जागा आणली असेल ना त्याला मी होकार होऊन देणारच नाही म्हटली. हां, हां, हां. मग मला म्हटले तू लग्न करणार आहेस का तिचं? तू हां, बघणार आहेस का? माझ्या एवढी परिस्थिती नाही तिचं लग्न करून द्यायची. ती हां. म्हणली तुमची परिस्थिती कधी होती? तुमची हां. आता बी परिस्थिती नाही आणि इथून पुढेही नसणार आहे. तुमच्या बरोबर. मुलांच्या तुम्ही पाठीशी उभं राहायला. ते हां. आम्हाला कळलंय म्हणले पप्पा. तुम्ही हं, ते हं. टेन्शन घेऊ नका म्हणले. मी हां. बघते माझ्या बहिणीचं काय करायचं ते. नाही आई गं! करायचं म्हणले. अरे वाह! हां. हो ती बोलली कसं त्यावेळेस. बहीण कारण हो, कशी बहीण तुमची. लग्न झाल्यानंतर तिला कळलं ताई त्या सगळ्या गोष्टी. हो दूर का? राहिल्यानंतर कळलं. हो. हां. पहिली लय म्हणजे असे रागवणं, हे करणं, हां, ते करणं आधी अशी होतं. होते. हां, हां. हां. आणि नंतर तिचं चेंज झालं ते सगळं. बघा. स्वभाव वगैरे. हां. परत तिनं मला पत्र लिहिलं. त्या हो. पत्रात ना तिनं इतकं छान हे केलेलं का नाही, की हां. म्हटली तू तिथून जर बाहेर निघालीस तर तुझं हां. कुठेतरी चांगलं होईल. शेवटी त्यांनी मुलाला जन्म दिलाय. मुलगा त्यांचा आहे. तिने सांभाळायचा का काय करायचं त्यांचं ते बघतील. हां, हां. तुझं काहीतरी पुढे आणि त्याच्यापासून जर तुला तुटायचं असलं थोडा दिवस लांब राहायचं म्हटलं की तू राहतोय की नाही तर बघायला पाहिजे ना. हो, हो, हो. त्याला बरोबर. सवय लागली पाहिजे वडिलांची, आईची, त्या सगळ्या हो, वातावरणाची. हो, हो.
मग पण त्याला मी हे शिकवलेलं, आरला कार करायचं हा हा प्रत्येक बरोबर. गोष्टीला. हा. मग तो हा म्हणला दीदी, हा. सांगितलं. ताई माझ्या वडिलांनी मी ज्या दिवशी जायचे होते तिच्याकडे त्या दिवशी किती काम करून घ्यावं शेतातलं माहितीये का. वडिलांनी? हो. हा आणि त्यांना सांगितलेलं तिनं कॉल करून की माझ्या नवऱ्याला रविवारी सुट्टी आहे, तुम्ही घालवत्या तर तिला शनिवारी गाडीला बसवा. हा हा हा. 2 माणसांची कामं ताई. तेव्हा मी बापरे, काय शेतातली बोलाल. काम. 8वी 9वीला ताई मी असेन त्यावेळी, म्हणजे मी शाळेत गेलीच नाही 6वी 7वीच्या पुढं. हा 7वी हा 6वीच म्हणा झाली माझी. हा. ते त्याच्या वय पुढे असेल तुमचं त्या 8वी हं. 9वीचं. हा हो. तर आणि ती शरीराला तर सवय लागत गेली थोडं थोडं काम करायची. हा हा हा. संध्याकाळी गाडी होती बघा. तेव्हा मुंबईला कसं आत्ता झालंय 4 तासाचा 5 तासाचा प्रवास. हा तर हा त्यावेळी नसायचा. 8ला गाडी असली की सकाळी पहाटे पहाटे पोहोचायची बघा 4ला 4:30ला. हा 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 हा. पहिले 8 तासाचा प्रवास असायचा ना हो मुंबईचा. हो हो खरंय. हां. तर मी त्यांना सांगितलेलं की ती जाणार आहे म्हणून. तर हिनं 4 दिवस तयारी, मी तर थोडं थोडं तिला लागणाऱ्या डाळी बिळी का आता आईच नाही द्यायला आणि हे सगळं शेतातलं मी केलेलं, म्हणजे मला ती बरोबर. सवय म्हणजे दुसऱ्याच बघून आता ही सवय लागलेली शेतात काम करायचं. बाबा हा तिने हे टोकलंय तर आपण पण टोकायचं. हा हा हे. हा. आणि मग ती कशी काढते ना ते जाऊन विचारायचं, "काय काकी तू कसं काढलंस?" मी असं असं केलं. मग ह्या दिवशी ते निघतं. मग आपण बी ते जायचं आणि ते काढून यायचं. मग ताई जवळ ना हा. आणि ते काय 7 पोती ज्वारी झालं. बापरे. का हो, कारळ असतं ना काळं बघा हो माहित आहे झाड, कारळे. हो सूर्यफूल. हो. हां. तो तर ना मी जवळजवळ 1 पोतभर झाला असेल ते, खोटं सांगत नाही. ह्यातला काही मोठेपणा नाही ताई. हा हा हा. पण एक माझ्या आईसारखं, म्हणजे माझ्या खरंच असं स्वामी पुढे बापरे. बसलेत आणि मी त्यांना सांगायला लागले असं मला वाटतंय. आई गं, काय रे, सांगा बिनधास्त सांगा ते. हा. आणि मग हा माझ्याबरोबर खेळायचा. मग ह्याला मी सांगायचे की अशी अशी काठी मार, हे कर, ते कर. आई छोटी छोटी गं. कामं त्याला असं सांगायचे. का दोघंच असायचो ना. हा हा आता हा ही तो काही राणी येतच नव्हती शेतात. हा तिचं हा हा. सारखं हे दुखायचं ते दुखायचं आणि वाद घालून दुनियेला वाद दाखवण्यापेक्षा असं वाटायचं की जाऊ दे. एकतरी खायला बरोबर. भेटत नव्हतं. आता ते शेतात जर पिकलंय तर हा. त्या लक्ष्मीला आपण कसं लाताडायचं. अगदी बरोबर. किती छान विचार होता ताई. हा ना. मग ते जाऊन ना ताई सगळं हे केलं आणि हायब्रिड नंतर ना मग ते शेजारच्याच बायका तिला बोलायला लागल्या की हे बरोबर नाही, हे तू चुकीचं करतेस. किती पण झालं तरी ती 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 हा. पोरासाठी करते. उद्या तुला झाल्यानंतर तर देव तरी माफ करेल का? असं तसं तिला अगदी बोलायला लागलेत बरोबर. सगळी. की तुझ्या शेतात एकटी आहे, तरणी मुलगी आहे, कुणी काय केलं तुझ्यावर येईल, तुझा नवरा तुला सोडील, असं तसं तिला काय काय सगळं सांगायला लागल्या. हा हा की हा एवढ्या तरुण पोरगीला आता मोठी व्हायला लागल्या, दिसायला लागल्या पोरगी चांगली. हा हा केस हा बीस म्हणजे एवढं शेतात काम करून पण पोरगी गोरी बिरी दिसत्या, किती सुंदर हा. दिसत्या, असं तसं तिला बरोबर. सांगायला लागले सगळे. हा. मग तिला वाटलं की जावं शेतात. यायला लागले. आल्यानंतर बसायची बांधाखाली. हा हा. केलं तर करू वाटलं तर करायची, नाही तर बसायची. आणि अच्छा. माझं काय म्हणजे नाहीच. एखाद्या गोष्टीला जर एखादा माणूस हे करत असेल तर मी नाही त्या गोष्टीत जास्त हे करत. नाही ना तर हं. नको करू. हा हा. असं करत ते सगळं घरात ते शेतीतलं सगळं आणून ठेवलेलं. फक्त राहिलेलं काही कणसं असतात ना, मक्याची कणसं असतात बघा. हो 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 हो. ते एका शेतात राहिलेली होती तर. आणि मला हिनं आधी 1 महिना आधी सांगितलेलं की वडील यायच्या आधी मी तुला घेऊन जाणार आहे. हा 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 हा. तर मी ह्याला ना प्रत्येक गोष्ट दाखवून ठेवलेली की तुला जर शेंगा खायच्या म्हटलं तर ह्याच्यात ठेवलेल्या आहेत बरं का. आई तिला न गं. विचारता तू खायच्या. हां. हं. आणि त्याला पैसे कुठे ठेवायचे, काय कसं ठेवायचं ते सगळं दाखवून ठेवलेलं मी. बापरे. हा हा हां. तर हा म्हणला पप्पांना म्हणलं त्यांना सांगायचंच नाही इथं आहेत म्हणून. हा. खोटं बोलायचं असते का? म्हणले सगळ्याच गोष्टी खऱ्या पण बोलायच्या नसतात म्हणलं. काय खोटं बी बोलायचं. हा, बरोबर. म्हणतो चांगल्यासाठी दीदी थोडं खोटं पण हां. बोलावं लागतं. मला म्हणतो दीदी तू मला खोटं बोलायला सांगतेस? म्हणलं माझ्यावर बोलायचं नाही, दुसऱ्यावर बोललं तरी चालतं म्हणलं. हा हा. मग नक्की ना? म्हणलं हो नक्की. आता ह्याला काय सांगू आता हे कशासाठी चाललंय? हो खरंय आणि ना. जाऊन त्यानं ते सगळं पप्पांना सांगितलं की झालं मग. आई गं. हा प्रश्न होता. बरोबर. आणि नंतर नंबर वगैरे दिलेला माझ्या बहिणीचा. तर तुला काय वाटलं ना तर ह्याच्यावर फोन करायचा. हा 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 तर हा. म्हटलं बरं बरं ठीक आहे. अरे हो वा, तो दीदी. फोन नंबर देऊन ठेवला होता? हो त्याच्याजवळ. खूप हुशार होता ताई तो. खूप हो. हुशार. बघा. त्याला कोण म्हणणारच नाही तो मुलगा देवी शक्ती आहे त्याच्या हुशारपणाची. बापरे. बघा. खूप हुशार. हा. मग मी मुंबईला जायचं तर 7ची गाडी होती. हं. आणि सकाळी मी पहाटे उठून ते सगळं तिला ते लागणारं सगळं ना डाळी बिळी सगळं करून घेतलं. आणि बापरे. चिका असं हो हो ताई. ते म्हणजे ते सगळे एवढं? मला म्हणायची म्हातारी बुद्धीच आहेस तू, एवढ्या गोष्टी करतेस. माझी चुलती तर मला सारखी ओरडायची. हो का? हो कारण जातं बितं मी तिचं बघून शिकलेले ओढायला, डाळी आई बनवायला, करायला. गं! ते पण हो ताई. करता येत होतं तुम्हाला एवढ्या कमी वयात? हो.
बापरे. सडा टाकणं. हं. तुम्हाला सांगते कोंबड्या माझ्या भावाला मग हे अंडी आवडायची. मग ते कोंबड्या सगळ्या विकलेल्या होत्या माझ्या आई वारल्यानंतर. हा, काहीच नव्हतं घरात ठेवलं. हा. तर मी ते एकच कोंबडी माझ्या मामीकडून आणलेली होती मी. म्हणले मला अय्यो. पाहिजे. मग मामी म्हणली नाही बाई पोरा. माझे मामीने 2-3 म्हणली पाहिजे का नाही. अय्या. मामा म्हणले हो. तर मी म्हणलं एवढं त्याला सांभाळायची कशी हे माहिती आहे का म्हणलं. मला फक्त एक पाहिजे का तर अंड तो रोज खाईल म्हणून एकच पाहिजे. हा, हा, हा. ते म्हणले ठीक आहे. मग ते कोंबडे दिलेले त्याच्या जवळ ना ताई खरं सांगते हा. म्हणजे हातात स्वामींना त्या देवीनं म्हणा किंवा माझ्या आईचे एक हे होते की हो. करायला आणि अजूनही ताई माझे म्हणजे काहीही करायला जा ती बरकतच होते कधी कमी झालं नाही. हो ना. कधी हा ते बघा. तिने आशीर्वाद दिलेला होता. हा, हा. एका कोंबडीच्या जवळ ताई ना 30-35 कोंबड्या झालेल्या. बाप रे. बघा. आश्चर्य करत होते माझ्या चुलत्या की म्हाताऱ्या माणसाला आमच्या पोरी आता एवढ्या मोठ्या लग्नाला आल्या 18-19 वर्षाच्या झाल्या त्यांना कळत नाही. आणि हिला कसं एवढं नीट हिला कळतं. एवढं कुठनं एवढं जमतंय सगळं करायला. बरोबर, बरोबर. मग त्या विकायच्या. मग त्याचे पैसे आले ना की मग ह्याला काहीही लागू दे. मी कधी पप्पांना म्हणायचे नाही मला पैसे द्या. हा, ते घर खर्चाला तिथलं तेवढ्यात भागवायचं. पण वरचं जे लागणारे पैसे आहेत ना हा. कोंबड्या बिंबड्या आणि नंतर दूध आम्ही एका ठिकाणी चालू केलं. तर त्या दुधात ना एकदा पाल भेटली मला. मग मी ते अय्या. दूध ना हो बाहेरून दूध घेत होतो आम्ही. हा, तर हा, त्यात हा. पाल भेटली. एकदा पाणीच वतलेलं होतं. आणि ह्याला सवय लहानपणापासून लागलेली की दुधात भाकरी भिजवायची मग ती हा, खायची. हा, हा, हा. आणि आमचे चुलते दारू पिले की मग शिव्या घालायचे. लय लय लाडवून ठेवती, लय हे करून ठेवती. त्या पोराला चारतीच हे म्हणजे लय त्यांचा ते स्वभावच झालेला होता. रोज उठलं की हो, चालू हो, करायचं. हो, हो, हो. मग मी काय लक्ष द्यायचे नाही. परत दूध पण बंद केलं आमचं तिथं जाऊन बरं का. बापरे. की मी परत म्हटलं की ही पाल बिल पडत्या काय पडत्या माझ्या मनात डोक्यात वेगळं भीती, विचारायला लागलं. माझ्या भीती. भावाला तर मारण्याचा प्रयत्न नसेल का? बरोबर असू शकतं. खरंय. असं डोक्यात यायला लागलं. नंतर काय केलं माझ्या आत्तीची ना हं. त्यातल्या एक म्हणजे आत्या बाकीच्या माझ्या सगळ्या चांगल्या होत्या. 1-2च आत्या असे म्हणजे आकडून म्हणजे पैशाचा थोडा घमंड असतो ना. हा, 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 हा. हा प्रकार असायचा. हा, 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 हा. हा प्रकार बघा. असायचा. मग मी ना त्या आत्तीचं 200 मिली दूध द्यायची ती म्हैस. हो, अच्छा. 200 मिली दूध द्यायची होती म्हैस ती. तर ती काय करायची ती मस्त म्हणजे परत गाभण राहायची नाही, दूध द्यायची नाही, काय द्यायची नाही. मग ती ना विकणार होती ती. हा, हा, आणि हा. माझ्या वडिलांना तेव्हा विकलेला होता. तेव्हा वडिलांना माझ्या फोन केला की ह्याला दूध लागतंय म्हणलं आणि एवढे पैसे कुठं घालवायचे हो म्हणलं आणि शेतात तर एवढं निघतंय आपल्या वैरण वगैरे सगळं होते पप्पा. हा, हा, तर हा. काय मला म्हणले तुला सांभाळायचं होणार आहे का? ते मुलगं, ती शेती, ती म्हैस, ते हे काय गरज आहे तुला? अरे पैसे वा. देतोय ना आण दूध आणि घाल तुझ्या म्हणजे पोराला खायला काय नको म्हणलोय का? अय्या. पण पण म्हणलं मग तुम्ही असं का अडग्यासारखं बोलताय? नाही ना तू लय अडगे वागायला लागलेस ना म्हणून बोलतोय. अरे म्हणलं बापरे. जर त्यात जर पाल सापडत असेल, हा, जर त्यात हा. पाणी जास्त टाकलं असेल आणि दुसरं जर काय घालून दिलं तर कळणार आहे का? बरोबर, बरोबर. हे समोरासमोर होईल ना म्हणलं. मला हा. म्हणले तुला वाटेल ते कर मला काय विचारत जाऊ नकोस. मग म्हटलं हा, मला परत बोलायचं नाही तुम्ही मी वाटेल ते करते म्हणून. हा, हा. माझं परत तर म्हणे तू काय ऐकणार आहेस का तुला वाटेल ते कर. मग मी आत्तीकडे गेले. माझे चुलत 2 भाऊ होते. हा. त्यांना आणि वडील काय करायचे ते बाहेरून ना ते जिकडे कामाला होते ना तिथून क्रीमचे ना खूप मोठे बिस्किटचे पुडे असायचे त्यावेळेस. अच्छा, क्रीमचे बिस्किट. हा, हा. मग ते ना पुढं पाठवून द्यायचे खारीक, खोबरं आणि ते बिस्किटचे पुडे. हा. मग ह्या माझ्या भावांना असेल ते मी म्हणायचे इथून चालत गेलो ना थोडं की आपण मला एक बिस्किट द्यायचं असं करत करत माझ्या आत्तीच्या घरापर्यंत त्यांना चालवत नेलं. आणि हा. दसऱ्याचा सण होता ताई. हा. दसऱ्याच्या टायमिंगला ती म्हैस मी घेऊन आले. हा, हा. घेऊन आले आणि त्याच्यानंतर थोडी वैरण वगैरे काढायला शिकलेलीच ह्याची मम्मी वारायच्या आधी आमची. हा, हा, हा. ताई ती म्हैसीनं दूध किती द्यावं 200 मिली म्हणजे 2 मिली असतं ना पावशेर दूध देत होती ते दूध म्हैस. आधी. हा, हा. आधी. काय स्वामींची कृपा म्हणा किंवा त्या आमच्या देवीची कृपा म्हणा तिचं अर्धा लिटर दूध द्यायला लागली म्हैस. अरे वा. बघा. अर्धा लिटर. आणि काढायचं हे माहित नव्हतं. आणली अय्या. तर घरात पण काढणार कसं? वरून बरोबर. खाली म्हणजे हात लावला की ते असं देते काढलं म्हणजे हो. शिकलंच नाही ना. पण बरोबर. त्यावेळी ना माझ्या तिथे एक शेजारी आत्ती होती. ती हा. खूप कडक होती. देवाचं होतं तिच्यापाशी पण ती हा. खूप कडक. ती कुणाला असं ऐकायची नाही. तिचं जेवण बिवण सगळं वेगळं असायचं. माझ्या चुलती एका ताटात भरून द्यायची ती कुणाचा हात हा. लावून घ्यायची नाही. पण ती अच्छा. माझ्याशी चांगली असायची. अजून हे ताई माझ्याशी चांगले. हो का, सक्की चुलती? हो चुलती नाही माझी आत्ती. आत्या. हा, हा. ती आत्या माझी 6 नंबरची माझी ते 4 अच्छा. नंबरची. नंबर तब्येत नका बरी सांगू नाही का? ताई, नंबर नका सांगू. खूप चांगले होते ते. हा. तर ना
ती काय करायची, मला तिनं सांगितलं की मी तुला हळूहळू जेवण शिकवते, पण इथं सांगायचं नाही ह्या आजूबाजूला कोणाला. कारण ती अच्छा. हात लावत नव्हती जेवणाला. ओ. त्या अन्नाला खायची म्हणजे बनवलेलं खायची. म्हणजे पिठाला, मिठाला, चटणीला हात लावत नव्हती ती. अरे बापरे, असं कसं? काय माहित नाही ते असं म्हणजे काय, ते मला त्यावेळी पण काय असं म्हणजे तिचं ते कळत नव्हतं. कळत नाही. हा का हा का म्हणजे लावत नव्हती. पण ती तिचं सेपरेट ना माझी चुलतीनं ताट भरून जेवण द्यायची तिला. अच्छा. तर हा ती हा नॉनव्हेज वगैरे काय खात नव्हती. हा हा माळकरी आहे ती. हा, माळकरी. अच्छा अच्छा. हा. पण म्हणतो ना की एक 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 बाजू माणसाची वाईट असली की दुसरी बाजू कुठेतरी देव चांगले असते देतो सोबत. देतो कुठेतरी काहीतरी. हा. हा. मग ती काय करायची, मला तिनं सांगितलं की असं. मग तिनं पहिल्या दिवशी दूध काढलं. मग तिनं माझ्या मोठ्या चुलतीला सांगितलं की तिला हा. दूध येत नाही, तू काढायचंस. ती म्हणली का, म्हणली गप काढायचं त्या पोरासाठी. त्या पोरासाठी तिनं केलंय ना, ती ओरडली तिला. हा घाबरायची हा सगळी तिला. हा. हा. आतापर्यंत म्हणजे मी बोलत नव्हते. आता ते पोरगीनं तिनं संसार मांडला, एवढी शेती करते, एवढं हे करते, तर मुलासाठीच करते ना म्हणली मी. तुम्हाला काय फरक स्वाभिमानमध्ये. पडते. हा. बरोबर. हा. कारण गावात पण ताई लय ओरडायची सगळी तर त्यांना, हो का? सगळ्यांना. हो. हा. की कसलं तिनं स्वतःला. हो. आणि खरंच ताई काय कुणास ठाऊक स्वामींना एवढं म्हणजे हे झालं असेल. तर कशी वेगळंच शक्ती, शक्ती दिली वेगळीच ना ताई, ताकद. शक्ती दिली तुम्हाला. खरंच ना ताई. त्या शेतात साधं 4 पोती ज्वारी होत नव्हती, तिथं 7 पोती. मी आश्चर्य केलेलं ताई. बापरे, बघा ना, कमाल ना ताई. कमालच तर ताई. शेंगा हं. म्हणू नका, ज्वारी, कडधान्य काही म्हणू नका. हो, सगळं जसे की यायचं. अन्नपूर्णा माझ्या घरात हो हात देऊन उभी झालेली की तू घे. बाई, तुमच्या त्या गुणांना, तुमच्या त्या सगळ्या, तुमच्या भाऊ बहिणीच्या प्रेमाला ते देव सुद्धा हे झाले हो खरंच, ताई. खरंच ताई झाले, खरंच झाले ताई. खरंच खरंच. मग ती सगळं तिनं शिकवलेलं. मग ते मी मुलासाठी ती म्हैस बीस, मग ते पप्पानी ना नंतर हं. ती विकली. लय परत त्यांनी लय स्वतःच म्हणजे हेच माझं जसं मी तिथून पाय काढला, जशी मी मुंबईला गेले म्हणजे घेऊन गेली माझी बहीण. हो तसं हो हिने हो. सगळं ते ना त्याचं पूर्ण वाटच लावले त्या गोष्टीची. बापरे. म्हणतात ना, घरातली लक्ष्मी गेली की घर मागं मागं हो मागं येतं, खेचत हो, खेचत. खरंय मग खरंय मी खरं. तिकडे मला तिकडे तिनं थांबवलं. हा. आणि मग मी मग ते 6 किती महिने दिवस तिथं. होत्या तुम्ही बहिणीकडे ताई? 6 महिने. 6 महिने हा राहिला मग तुमच्याशी भाऊ? पहिले 1 महिना तो रडला म्हणजे हे का झाला, त्रास झाला त्याला हा हा खूप. पण मला ही फोनच लावून द्यायची नाही. हो, तो चांगला आहे गं, तो चांगला आहे गं, मस्त आहे गं, तो हा. कशाला. पण मलाही ते चैन पडायचं नाही ना. हो मी तिला हो. म्हणायचे नाही, त्याला काय तर होतंय. हा मग तिचा मुलगा तो छोटा होता. हा हा हा. मग त्याच्यासोबत थोडंसं मग मन रमव असं कर. तर हा. ह्याच्यासोबत मन रमवून तिकडं काय होतं ते कळायचं नाही. आणि दुसऱ्यांचा नंबर काय मी घेतलाच नव्हता आजूबाजूच्यांचा. कारण कधी बरोबर. गरजच लागली नाही ना हो, त्या आणि वय गोष्टीची. पण लहान ना ताई, त्यामुळे हां, तेवढी. ती काय डोक्यात पण नाही. आणि ताई हा खरं सांगू का, मी कंटाळलेले त्या कामाला. हा आणि हा त्या हा. घरातल्या ह्याला ना असं वाटायचं, शरीर माझं म्हणायचं तू थांब आता कुठेतरी. आता आणि कुठेतरी थांब. हां. खरंय. आणि नंतर त्या दिवशी ना ताई सांगायचं राहिलं. हं. माझ्या वडिलांनी मुंबईला मी जाणार तर ना मला भरपूर त्यांनी शेतातलं काम करायला लावलं. हो मी हो. प्रत्येक ते कणसं असतात ना, मकाची कणसं, ती सगळी काढायची, टोपलीत भरायची, डोक्यावर घ्यायची, बापरे. आधी गुडघ्यावर घ्यायचे, गुडघ्यावरून डोक्यावर घ्यायचे. आई कारण गं. 4-4 नेऊन मी कधी संपवणार एवढं, कारण मला 7 वाजता जायचं बरोबर. होतं. खरंय खरंय. आणि प्रत्येकाला म्हणायचे की आमच्या तिथं आमची अंबिका म्हणून देवी आहे, तिला मी म्हणायचे की तू किती परीक्षा घेणार आहेस गं, तू मला अजून किती भोगायला लावणार आहेस गं. एक हा तर म्हणलं माझी होती मायेची, तू तिला घेऊन गेलीस म्हणलं. हा हं. आणि हा. आता म्हणलं हे लावलंय तेच माझ्या मागं, म्हणलं किती सहन करायचं. बोलायला गेलं की रोज भांडणं करून म्हणलं आता माझं नाव खराब व्हायला लागलंय. आई आणि गं. किती कुणाशी दगडाशी भांडते म्हणलं मी, माणसाची थोडीच भांडायला लागले. कारण त्यांना बरोबर. माया दयाच नाही कोणाला येत म्हणलं, तुला तर कशी येत नाही. हं. प्रत्येक पाटीला ना त्या मी बोलायचे. आणि 4 वाजता माझं काम झालं. सकाळी 7ला चालू केलेलं मी काम. आई गं. मग 4 वाजता आले, हातपाय तोंड धुतलं. त्याच्यानंतर असं वाटलं की आता मी जाणार. पण असं लक्षात आलं की माझा भाऊ जेवण काय जेवेल. हा तो हा. जेवण चांगलं करत नाही. मग मी चपात्या बनवल्या. दूध चांगलं तापवून बिपून त्याला ठेवलं 2 टाईमचं. चपात्या हा 2 टाईमच्या. आज संध्याकाळच्या, उद्या सकाळ पण तो खायचं. शिवाय असू दे. अजून पण हा. ते आम्हा बहिणी भावांना सवय आहे. आई गं. हो. 2 हम्म. टाईमाचा पाय कुठं निघतोय बाहेर. सगळं झालं, बरोबर. पॅकिंग बिकिंग केली. परत जायचं तर 6 वाजले, 5:30-6 वाजले. हा हा खेळून बिळून आला, हातपाय तोंड धुतलं, कपडे घातले, त्याचे सगळी कपडे कुठं ठेवली काय सगळं त्याला दाखवलं. आणि त्याला म्हणलं बाळा, मी थोड्या दिवसासाठी आपल्या भेटून आले ना बहिणीला, तू हा इथंच राहायचं, अजिबात दमवायचं असं सांगितलं. तर हा म्हणला, हा. तो पण जा म्हणला. रडला नाही, काही नाही, काही नाही ताई. ओ बघा. हो, नाही रडला. मला म्हणला तू एवढा जा. छोटासा तरी. हा. हो, जा म्हणला. तर बघा. मी म्हटलं बरं ठीक आहे बाळा.
पण अजिबात अजिबात काय करायचं नाही. पोटभर जेवायचं, काही बनवू दे तिनं, हा हा काही हा. बनवू दे, पण एक लक्षात ठेव, पोटाची भूक अजिबात मला हे करायची नाही. मी बरं. नंतर आले ना तुला पाहिजे ते पदार्थ बनवून देते. बाई नक्की म्हटलं, हा ग. नक्की. हा. पण अजिबात तिला हे करायचं नाही. म्हटलं बरं ठीक आहे. आणि खेळकर झालेला, आता बाहेरचं वेड लागलेलं खेळायला हो बिळायचं. हो. आणि आता मग लहान. थोडं थोडं ते हा मग ताई मी निघाले. हा तर ना हा. वडिलांना मी म्हटलं चला मला सोडायला. मी नसतो येत. मी नाही येणार. अरे म्हटलं अहो गाडी, हो. हा, अहो इथून जायला 1 तास लागतो गाडी. मग जा. हा. तुने माझी परमिशन काढली का तिनं? म्हटलं तिनं आई. तुम्हाला 4 दिवस झालं सांगते फोन करून तिला घालवा घालवा. हा हा. शेवटी म्हटलं ते दाजी येऊन बसलेत म्हटलं तिथं. अय्या तुला बघ. जायचंय? मला नाही लय अडगेत लय अडगेत. अजून पण किती आता विचित्र हो वडील. 70 वय येत आहे त्यांचं, तरी अजून अडगापणा त्यांचा गेलेला नाही. बघा. अजून शिव्या शाप मला देतात. अजून अजून पण अजून म्हणजे तुम्ही आत्ताची त्या आत्ता भावाचं एवढं चांगलं केलं तरी पण. 15 दिवसापूर्वीची गोष्ट आहे ताई. हा हा. या आता मध्येच ही स्टोरी मला चालू केली आणि म्हणे म्हणजे हे होईल ताई या बारक्याची. हा हा हा. मी नाही का म्हटलं त्याचे 60-70 हजार रुपये होते आमच्याकडे. म्हणजे हो. आमच्याकडे म्हणजे माझ्याकडे नव्हते, त्याच्या मोठ्या भावाच्याच हातात दिलेलं. हा. कारण मी एक स्वामीसेवक आहे आणि मी आतापर्यंत ना ताई माझा संसार उभा केलाय ना स्वतःच्या कष्टावर, म्हणजे नवऱ्याच्या पैशात उभा केलेला आहे. माझ्या ह्यात हातभार कुणाचाही नाही, ना माझ्या घरच्यांचा कुणाचा आहे ना हो. कुणाचा आहे. हा माझ्या बरं. लेकरांसाठी माझी पोरांची आजी अजून देते थोडेफार पैसे. हो पण का. ते वेगळं अकाउंटवर ठेवलेलं आहे त्यांचं. हे माझ्या अच्छा. संसारात घेतलेलं नाही. हा 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 म्हणजे हा. मी ह्यांचा पैसा कशाला घेत आहे? बरोबर आहे. हो. मला काय मिळणार आहे? आणि बरोबर. पैसे एवढ्यासाठी जपून ठेवलेले की आडीनडीला ह्यांनाच उपयोगी पडतील. आता ह्यांचं वय झालंय. आता बरोबर. हे पोरगं तरुण वयात आहे. आता हे पोरगं जर आत्ताच ह्याला व्यसन लागलं, आत्ताच ह्याला मुली फिरवायचा नाद लागला, तर ताई बरोबर. काय पैसे राहणार आहेत ह्याच्याकडे? काहीच नाही, काहीच नाही. वाया म्हणून ते जाईल ताई मी सगळं. पैसे, तरी पण त्यानं आल्यानंतर ना ताई, हा दगडनाथ आला ना 2 मे मध्ये, हा तर त्यानं ना त्याला 30-35 हजाराची सेकंड हँड स्कूटी, मी त्याला म्हटलं नवीन काय घेऊ नकोस म्हणलं, सेकंड हँड स्कूटी घे. त्याने सेकंड हँड स्कूटी घेतली त्याला. हा. परत 10-13 हजाराचा मोबाईल घेतला त्यानं. बाप रे, एवढे पैसे कुठून येतात त्याच्याकडे? ऐका की, कुणी घेतलं? ह्याचे पैसे आमच्याकडे होते का नाही? हा हा. दुबई म्हणजे माझ्या सावत्र भावाचे माझ्यापाशी होता ना आता 1.5 हो वर्ष. हो हो हो. मग त्याचे पैसे साठवलेले होते. कामून आला की ते काही त्याचे तेवढे पगार येतील ते थोडं थोडं ठेवायचं त्याला देऊन हा राहील तो 6-7 हजार रुपये ठेवून न्यायचे. हा असे करून ते पैसे साठवलेले. मग आता आला तो की त्याच्या हातात, माझ्या मिस्टरांना मीच म्हणलं तुम्ही मोजा आणि त्याच्या हातात द्या. हा कुणाचा पैसा आपल्या ह्याला नको. मग त्याने दिलं. हा. त्याने दिलं तर हे माझा मोठा काय म्हटला की हे खर्च करेल हा कसाही. बरोबर. तर त्याला स्कूटी घेऊन देतो. स्कूटी घेऊन दिली, मोबाईल घेऊन दिला. ते झोमॅटोचं नसते का आता चालू झालंय बघा हो 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 हो. डिलिव्हरीचं. तो काय हो म्हणला, एक टाइम तो जॉब कर आणि एक टाइम हा जॉब कर. हो, बरोबर आहे. हो म्हणजे आपण दोघं मिळून गावाला घर बांधतो. हो 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 हो. हं? ते बघा तरी पोरगं ताई तुमचा एवढं भाऊ. धोकेबाज निघालं का नाही ताई, एवढं धोकेबाज निघाले हे पोरगं बारकं ना ताई. बघा काय केलं त्यांनी. दोघांच्या बहिणी भावांची बदनामी केलेली. आत्ता मी 3 तारखेला लग्नाला गेलेले होते. हा हा गेल्या महिन्याची नोव्हेंबरची गोष्ट आहे. हा हा 3 तारखेला मी लग्नाला गेलेले. हा. तर हे गावात सांगितले माझे पैसे या दोघांनी खाल्ले म्हणून. त्याची आई सांगत होती. अय्या. बाकीच्यांना बोलत नाही, माझ्याशी बोलत नाही ती. बघा. आणि 30,000 रुपये फक्त ताई, 30 पण नाही 25,000 राहिले. पण ताई 25. एक सांगू का, हं? की ते अशा व्यक्तींना जवळच करायला नको होतं खरं आता नाही अहो ताई, झालं कसं माहितीये का, मी सांगत होते तर. ह्याला मी ते सांगत होते की तुझी माझी गोष्ट आहे ना वेगळी आहे म्हणलं. बरोबर बरोबर. तुझी आणि माझी गोष्ट वेगळी आहे आणि काय मी वेगळे राहणार आहे म्हणलं. पण ह्याला नको तो म्हणलं जाऊ दे गं, आपल्याला समाज तुला नावं ठेवणार की तुझापणा करते, हा हा. दुजापणा करायला लागलीत. आता ह्यांच्याकडे पैसे यायला लागले की ह्यांना लय मस्ती आली, त्याला अच्छा बघत नाही, अच्छा. हा असं हा. तसं. म्हणजे हे व्हायला नको म्हणून म्हणला की तू मला माहितीये की तू ओळखलेस, मी माझ्यापेक्षा तुला अनुभव जास्त आहे, तू जवळून बघितलेस, कारण तुझ्यापेक्षा राहिलाय तो म्हणून बरोबर. घेतलं. आता गेल्या संडेला माझ्या वडिलांनी एवढ्या घाणघाण शिव्या दिल्यात ना ताई त्याला, मोठ्याला आणि मला. अगो बाई. त्याने रात्रीच्या 2 वाजता मला फोन केलाय. मला त्याचे किती पैसे आहेत माझ्या अकाउंटवर, त्याचं अकाउंट माझ्याकडेच आहे ना मोठ्याचं पण. हा 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 हा. ज्या माझ्या अकाउंटवरनं पैसे काढ म्हणला आणि आत्ताच्या आत्ता त्याला देऊन टाक. बापरे. हो, रात्रीचे 2 वाजता मला फोन आलाय. बापरे. मी सकाळी ताई 7 वाजता माझ्या मुलाला उठवून एटीएम मधून नेऊन ते 25,000 होते म्हणले, एक्स्ट्रा 5,000 दान करायचे आपण त्यांना. अरे बापरे. बघा.
30,000 रुपये मी ताई काढले आणि माझ्या नवऱ्याच्या हातात दिले आणि त्यांना सांगितलं की ह्याला मला त्याचं तोंड बघायचंच नाही. मला स्वामींना मी 10 वेळा माफी मागेन. बरोबर आहे, ह्याची- बरोबर. पण ह्या पोराचं मला तोंड बघायचं नाही. इथून पुढे त्याचा माझा काही संबंध नाही ताई. अरे काहीही बरोबर आहे. संबंध नाही. बरोबर. अशा लोकांशी ना ताई संबंध ठेवायचेच नाही. हं. आपल्याला माहित आहे ना की इथे चटका लागणार आहे. तर ह्या चटक्याजवळ जायचंच नाही. नाही पण बरं आता झालं शहाणे ताई व्हा. लागलं ते, कारण आता तुम्हाला स्वामींनी स्वामींनी शहाणं केलं. हां. खरंच केलं ताई. कारण 13 लाखाची गाडी घेणार होता हा मोठा आता येणार आहे बघा, आता पुढल्या महिन्यात येईल तो. 13 हां. लाखाची गाडी घेणार होता ह्याच्यासाठी. बापरे! हो. 13 लाखाची गाडी 4 व्हीलर ताई, त्याला चालवायला. ते आता काय म्हणतात ते, बुकिंग करतात ते गाडीचं नाव काय? हां, हां. ओला. ओलासाठी. हां. बापरे! का तू पैसे कमवल चांगलं, आपले दिवस चांगले आले. हां. अरे तुझे दिवस चांगले आले, तू भोगलयस, सहन केलंयस. हां. बरोबर आहे. त्यांना ते चटकेच नाही, तू कशाला, त्याला समजून सांगितलं, नाही ऐकलं. आता त्याला कळलं. गेल्या हां. रविवारी त्याला कळलं. हो ना. बघा. ते पण मी इथं स्वामींचं मठ आहे ना आमच्या जवळ, मी आरतीला जाते ना गुरुवारची. हां, 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 हां. त्यावेळी मी स्वामींना सारखी म्हणायची की ह्याला चांगली बुद्धी द्या. बरोबर. जो भाळलाय ना, एवढा जो घसरत चाललाय ना ह्या लोकात निघून परत, तर बरोबर. तुम्ही त्याला दाखवून द्या. बघा. मला वाईट स्वामी कधी कुणाचं बरोबर करायचं दाखवून नाही. दिलं स्वामींनी बघा. खरंच दिलं. मी त्याला म्हणलं सुद्धा, हं. बघ स्वामीने तुझे डोळे उघडले. तू हां. खरंय. स्वतःसाठी जग राजा, म्हणलं आता बास. हो. हं? खरंय. अगदी नाही ती बरोबर. जमीन माझी होती ना, मी हं, करत होते, ती सगळी आमच्या चुलत्यांच्या घशात गेलेली. ती माझ्या भावानं हं. माझ्या वडिलांच्या नावावर काही सुद्धा नव्हतं. अय्या! मग हे काही पण नव्हतं. यानेच केलं? हो ताई, माझ्या लग्नाचं कर्ज ह्यानं फेडलंय. 60,000 कर्ज ह्यानं, 1,10,000 फेडलंय माझ्या भावानं. बाई माझ्या गं! लग्नाचं कर्ज. बापरे! बघा. ताई जमीन नावावरती केली, देत नव्हते. मग तरी देत वडिलांना नव्हते. बुद्धी येत नाही का काही? नाही येत. नाही येत ताई. 10 हां. लाख रुपये माझ्या भावाने त्यात घातले. अरे, 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 अरे! भांडणं लागत होती ताई. त्यावेळी माझे वडील आणि माझ्या एका कोपऱ्यात असायची. माझं पोरगं एकटं भांडत होतं. मला शेजारपाजाऱ्यांचा फोन यायचा होता. तेव्हा बाप मी जायचे आणि मी बोलायचे. त्यावेळी बापरे! माझ्याशी सगळी वाईट झाली. बघा, मी गेले की सगळ्यांचे तोंड बंद. बघा. मी तिथं उभी राहिले ना की हां. सगळ्यांचे तोंड बंद. हां, कारण तुमचं सगळं पाहिलंय ना त्यांनी. हां, मग मी एकाच भाषेत माझ्या चुलत्याला सांगितलेलं होतं. मी ज्या परिस्थितीने शेती केली ना म्हणलं, त्यात तुम्ही ट्रॅक्टर येऊन दिलेला नाही म्हणलं. हां, हां, मी हां. बैल लोकांची घेऊन म्हणलं शेती केलेलं आहे म्हणलं. तुम्ही जे संकट आणलीत ना त्यातनं त्यांना तोंड दिले म्हणलं मी. आणि त्याला साक्षीला म्हणलं, जरी माणसं 4 असली ना तर देवळात बसलेले ते देवी आहे म्हणलं, अंबाबाई आहे म्हणलं, ती बघत असेल तिला तरी बरोबर. घाबरा म्हणलं. अगदी आणि बरोबर. तुम्ही त्यातलं माझ्या भावाला काही द्यायचं नाही. मी फक्त उद्या त्यांना नारळ फोडणार आहे तिथं, एवढंच हं. करणार आहे मी. हां. आणि ते जर करायचं नसेल ना, माझा भाऊ म्हणायचा, तू शांत बस गं, तू काय बी देवाचं काढत जाऊ नको, तू असं काय बोलत जाऊ नको, तुझी जीभ काढ आहे, तू शांत बस, तू असं काय हं, बोलत जा. त्याला हं, म्हणे, हं. तू शांत बस. ह्यांना बंद करायचं म्हटलं, ही काटेकुराडे घेऊन तुला कधी मारतील ते कळणार आहे. मी आहे की तर म्हणलं 24 तास तुझ्या जवळ राहायला. बरोबर, बरोबर. खरंय. कशाला पाहिजे म्हणलं तुला, हो. शांत बस खरं. म्हणलं. बरोबर. शेतीचा नावं करून घेतली सगळी. केली हं? हो, स्वतःच्या नावावर शेती केली. हं, त्याच्यानंतर त्याला लागणार होतं थोडंसं, बाहेर जायचं होतं म्हणून. आणि ते हं, काय त्याला जाण्यासाठी त्यानं नव्हते घेतले. म्हणजे हं, हं, थोडंसं 3 गुंठ म्हणतात ते दिलेलं होतं. हं. ह्यांचंच कर्ज होतं आई-बापाचं माझ्या. बघा. ह्याच्याकडनं 5,000, त्याच्याकडनं असं 2-3 लाख ते अरे, फेडण्यासाठी अरे, अरे, मला अरे! विचारलं, दीदी काय करायचं? मला पुढे गेल्यानंतर होणार नाही. कारण हां. मी 2 वर्षांनी होते का 3 वर्षांनी होते, तर ह्याचं व्याज वाढेल. परत बरोबर. बँकेची माणसं घरात येतील, परत घरावर जप्ती, मी तेच करू का म्हणला. बरोबर, बरोबर. तर म्हणलं ठीक आहे. तू आता ती शेती काढून घेतलेली आहेस म्हणलं एवढी. हां. तर तुझा हक्क आहे म्हणलं त्याच्यावर, तू विक. मग त्यानं परत, आणि तरी पण ताई आईचं, त्यांचं, सगळ्यांचं, त्या बारक्या भावाचं बी, हं. सगळ्यांना पुढ्यात बसवून, सगळ्यांना सांगून, मी असं असं शेतीचं करणार आहे, मी करू का, मी विकतो एवढे 2-3 गुंठ, म्हणजे आपलं कर्ज सगळं नील होईल, म्हणजे मी पुढे जाय रिकामं. हां. बरोबर. ते विकलं. आणि आता माझी आई काय सांगते माहितीये का सगळ्यांना गावभर, हां. त्यानं दुबईला जायला त्याच्याकडे रुपया नव्हता म्हणून त्यानं शेती विकली. की काय हो असं? हे चांगलं नाहीये पण हे असं वागणं हो ताई. का अशी तसंच बुद्धी येत असेल या माहित लोकांना? ताई, मला असं म्हणजे लय भयानक गोष्टी त्या बाईनं आमच्या आयुष्यात केलेल्या आहेत. भयानक, इतक्या घाणेरड्या बापरे! केल्यात ना, हो की ना. देव तिला सुखी ठेव. तरी पण मी म्हणते, देवा तिला सुखी ठेव, खरंय आपल्याकडनं चांगलंच शब्द निघावे. सुखी ठेव. हं. अगदी बरोबर आहे.
झालं काय त्याच्यानंतर मग मी मुंबईला गेले. मुंबईनंतर 6 महिन्यानंतर आले. हा, 6 महिन्यानंतर आल्यानंतर हा. हा खेळायला बिळायला शिकलेला सगळं म्हणजे मला ते बघून भारी वाटलं की हा आता काय रुळला इथं. एकटा राहू शकतो असं. एकटा राहू शकतो. हा. मग मी खुश. मग मी म्हणलं नाही इकडं चल. नाही नाही मी जातो बघ. मला नाही. असं म्हणजे मग लांब लांब राहायला लागला. म्हणजे तो नाही जवळ बिवळ यायचा माझ्यापासून. मग तो हा, खेळायला मग शाळेत जायचं. शाळेतनं आलं की खेळून यायचं, खायचं, बघायचं. घरात आले बघितलं तर ही पण जेवण वगैरे बनवायला लागलेली, त्याला जेवण वगैरे द्यायला लागलेली. अरे वा. म्हणजे हा, माझ्या मनाला बरं वाटलं हा, की खरं. म्हणजे तेव्हा तो माझी कितवीला बहीण. होता? तिसरीला ना? माझ्या लग्न 4थीला गेला परत तो. मी अच्छा. 6 महिन्यानंतर ना. नंतर मी हो, जानेवारीत आले इकडे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च बरोबर. इकडे. हा, इकडे आले 2-3 6 महिन्यानंतर आले. हा. आल्यानंतर माझ्या लग्नात तो 5वीला गेलेला होता. अरे वा. 2005ला. हां. बराच मोठा होता. हा, हां. आल्यानंतर ना हा. माझ्या बहिणीने मग ती जागा आणली. आणि ही आत्ताचं स्थळ अचानक आलेलं होतं माझ्या मिस्टरांचं. अच्छा. मग मला काय मला तिने मशीन कोर्स वगैरे शिकवलेला. हा, हा. नंतर तिने शिवतात. मला असं सांगितलं की तू लिहिता वाचता येतं, तू 10वीचा फॉर्म भर, तू परीक्षा दे 10वीची. हा, हा, तर हा. मला पण बरं वाटलं ना की चला बाबा आपलं शिक्षण तर बरोबर. इथून पुढे होऊ शकतं. 16 नंबरचा फॉर्म. हां. हा, तर तिला म्हणलं ठीक आहे म्हणलं चालतंय. मग मला इंग्लिश काही येत नव्हतं कारण माझ्या ह्याच्यात इंग्लिश नव्हतं म्हणलं. ABCD एवढंच होतं 4थी 5वी पर्यंत. बरोबर, बरोबर. हा. जास्त काही इंग्लिशचा विषय नव्हताच त्यावेळी. हो, नव्हतंच. तिला मी म्हटलं मराठीतून देऊ शकते, मराठी येते म्हणलं मला. तर ती हा, म्हणली हा. ठीक आहे देऊया आपण. पण अचानकच लग्न थोडं आलं. म्हणजे मी अरे, मुंबईवरून अरे. येऊन 4 दिवसच झालेले ते. हा, हा, मुंबईवरून आले तर 4 दिवसात ना ह्यांनी काय केलं. हा. हिला माहित होतं की ही लग्न करायला तयार होणार नाही. कारण मी तिला म्हणायचे की बाई मला लग्न हा विषय तर खरंच नको आहे. तर बर. तुझं बघूनच माझ्या अंगावर शहारे यायला लागले आता. मग तुम्ही तिकडे होता तरी तिला त्रास होता का ताई सासरी? होता. बाई गं. होता. पण हं. काय म्हणतात ना माणसाच्या नशिबातले भोग काही नाहीत सरत. अगदी खरं आहे. ते माझे पण भोग आता ह्या 2023 पासून बदलले. लय. हो का? ह्याच्या आधी पण खूप होतं. बापरे! खूप होतं ताई. तुम्हाला पण लग्नानंतर त्रास झाला अजून? खूप 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 खूप. बापरे! भरपूर. भरपूर. ते ताई म्हणत होते ना इथून पुढे तिचं चांगलं होऊ दे, होऊ दे. तर हां. तसं नाही डोळ्यातून पाणी यायचं की मी जर माझे जर सांगायला लागले तर ह्या ताई म्हणतील की बापरे देवाने काय अजून ठेवलेच का? पण आई. मला कधी कधी बरं वाटतं की माझ्याकडून त्यावेळी मी खूप खूप देवाला असं हां. वाटायचं की मी ते देवच पूजू नये. त्या देवांना पायाच पडू नये. असं त्यावेळी वाटत बरोबर. होतं मला. एवढे असे वाईट दिवस म्हणजे हो. आपण दुश्मनाचा पण विचार करणार नाही तेवढं तुम्ही त्या परिस्थितीला झगडत गेल्या हो ताई पुढे. ते आत्ता ताई मला अनुभव ऐकून ऐकून कळायला लागले की हो मी ना? एवढं पल्ला पार करून आले का? आई गं! खरंच ताई मला कळतच नव्हतं. बघा. आणि मग खरंच कळत लग्न नव्हतं. झाल्यावर ताई मग ते स्थळ आलं मग ते कोणतं आलं? ते ह्यांचं झालं. कारण अच्छा. हां. त्यावेळी एकदम 3 स्थळ आलेले होते. अच्छा, तर अच्छा. हां. त्यातलं तिनं काय केलं, त्या 3 स्थळांना नाही म्हटली आणि डायरेक्ट माझ्या मामांच्या घरी ना हे स्थळ तिथं हां. येणार होते. हे मामा आमच्या कळायला होतं. अच्छा, कारण अच्छा. मग मला काय ती म्हटली की तू ये आपण त्यांना भेटूया. तर हां, मला काय हां. वाटलं आता मी मुंबईवरून आलेले असेल मला बघायचं असेल. हां, मग मला हां. म्हणली असतील की तू ये म्हणून. हां. मग मी म्हटलं ह्याला पण घेतला चल म्हणलं आपण जाऊया. हां, 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 हां. मग म्हटलं खेळायला जायचंय का? मला खेळायला जायचंय. तर म्हटलं बघ तुझं खेळणं फटकच देईल म्हटलं. प्रत्येक वेळी खेळणं लयच म्हणलं तुला मम्मीनं पप्पानं तुझ्या लयच प्रेम दिलं. असं हे केलं. नाही हं. गं दीदी खेळायला भारी वाटतं गं. अरे बाबा हो म्हटलं खेळ तू बाळा. चल म्हणलं जाऊन येऊया आपण भेटून येऊया. अक्का येणार आहे हं. तिथं. मामांच्याकडे जायचंय. म्हणलं हां मग चल. मग हं. आला. आणि म्हटलं म्हणजे किती रे तू तुमचे घाण सख्खे राहायला. मामा ना? माझे. हां. मग त्याला मी रोडनं चालता म्हणलं तू किती घाण राहायला लागलायस. पहिले एवढं स्वच्छ राहायचास. आता किती घाण राहतोयस म्हणलं. हां, उद्या हां. माझं लग्न होऊन गेलं तुझे कोण कपडे धुणार आहे? कोण तुला स्वच्छ करणार आहे? आता आपण मग ती हां. नाही धुत म्हणलं. नाही धुऊ दे म्हटलं. आपलं आपण धुयाचं. आपलं स्वच्छ ठेवायचं शरीर. अरे आपलं वाह! जेवण आपण पोहे बनवून खायचं. मग त्याला 5वीत जाणारच होता तो ताई. हां, हां. तर त्या ह्या गोष्टी मी ना सांगायची आणि ऐकायचं बरं का ताई तो. हां, 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 हां. का कमीत कमी तुला ती स्वतःचं बनवून नसताना खाता येईल. एवढं त्याला मी सांगितलेलं. मग तू मला सांगशील का? म्हटलं बरं मी तुला शिकवते. मग गेल्यानंतर झाला आपला पाहुणचार वगैरे छान झाला. माझ्या मामाने मटण वगैरे कारण त्यांना माहिती बाच्च्याला माझ्या आवडतं हे. आवडतं. हां, असं हां. तसं त्यांनी बनवलं खाल्लं वगैरे झालं. मग संध्याकाळी ह्यांची मीटिंग बसली हां, की असे उद्या पाहुणे वगैरे बघायला येणार आहेत. तर हां. माझा काय विषय होता की माझ्यापेक्षा 2 वर्षांनी त्यांची मुलगी मोठी आहे. हां, 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 हां. तिचा विषय असेल.
माझा कशाला? मामाची. हा. हा, मामाची. तर माझा काय त्यात म्हणलं, म्हणजे माझं नावच नाही, नाव हं. घेतलंच नव्हतं ताई. हा. फक्त यांची बोलणी चाललेली आतमध्ये. अगो बाई. हा हा. हो. उद्या 10 वाजता येतील, हे ते त्यांचं बोलणं वगैरे झालं. झाल्यानंतर आपलं मी पण मामांच्या मुलीवर झालं, उठून आपले कपडे वगैरे धुव, भांडी घास, हे सगळं झालं. ह्यांनी मस्त घर-बीर टकाटक मामीचं करून पोहे-बिहे आणलं, सगळं झाला कार्यक्रम तयार. आणि मी केस विचारत दारात उभे राहिलेले. हा हा दारात हा. असे त्यांच्या अंगण होतं आणि त्या अंगणामध्ये मी आपले केस विचारत होते. आणि ह्यांची ट्रॅक्स होती माझ्या अच्छा. मिस्टरांच्या घरी. मोठी ट्रॅक्स होती, घेतलेली होती आमच्या घराला. हो का ते ट्रॅक त्यावेळेला? हो. हो, ते ट्रॅक्स घेऊन ना माणसं आलीत पटपट पटपट बाहेर. एक बाई उतरली, 2 मुली उतरल्या, तिच्यावर छोट्या-छोट्या 2 मुली, माणसं वगैरे. तर मला काय वाटलं, मी म्हणते की माझ्या मामाच्या मुलगीला, मग काय आज म्हणलं पोह्यांचा कार्यक्रम आहे, म्हणजे तुझा आहे वाटतं यंदा. तर ती हसत्या. तिला पण आणि त्या मोठ्या मामाच्या मुलगीचं आणि माझं इतकं घट्ट नातं होतं ना, की हो का? कोणतीच गोष्ट आमच्या दोघींना अशी हा. शेअर व्हायची नाही, कायम. आणि ही गोष्ट तिने मला सांगितली नाही की पाहुणे तुला बघायला आलेत. अगो बाई. हे सांगितलं नव्हतं ताई. हा. आणि केस बीस मोठे बघून, ते मुंबईवरून आलेले, आधीच मी गोरी त्यात, आणि ते शरीर गोरे-बिरे बघून मस्त. हो. माझ्या मिस्टरांची बी तेवढी उंची नाही, म्हणजे दोघांच्या सेमच उंचीला असं. हा. ताई तिथल्या तिथंच मला त्यांनी पसंत केली, हाय ह्याच्या ड्रेसवरती. बघा. म्हणजे ते आत आले ना, मला बघतच आले. बघत आल्यानंतर मग ह्यांनी पोहे वगैरे केलं, सगळं झाल्यानंतर माझ्या बहिणीने मला आत बोलवलं, साडी नेस. म्हणलं कशाला साडी नेसू, तुम्हाला का सांगितलं नाही? ती म्हटली, आपल्या मामामींचा मान राखायचा, तू गप साडी नेस म्हटली. हा हा. आणि माझ्या डोळ्यातून पाणी येते, नको गं एवढा अन्याय करूस माझ्या, प्लीज मला 1 वर्ष दे, मी तुझ्या पुढे भीक मागते, मला 1च वर्ष दे आई फक्त. गं. माझ्या काहीतरी मला करायचंय ग आयुष्यात, आणि लग्न झालं की तुझं, मला ते किळस, त्या लग्नाचा हा किळसच होता आई की नको गं. ग, हाही आयुष्य खूप चांगलं आहे. ती म्हणायची, तुला कळत नाही, तू बघ शिक्षक आहेत, घरी रिक्षा आहे, मुंबईला त्यांचं स्वतःचे रूम आहेत, आणि चांगल्या ह्याच्यात कंपनीत नवरा तुझा कामाला आहे अच्छा, मुंबईतलंच सगळं. स्थळ होतं? हो, आणि कल्याणलाच राहत होतो आम्ही, पत्री अगो पुलापाशी. बाई. हो हो हो. हो. बापरे. बघा. हं. तर ना हं. तिला हो म्हटलं, मी म्हटलं ती समजून सांगत्या. पण हं. माझ्या अश्रू, माझं मन, मला लग्न म्हणजे का कोणास ठाऊक ताई, ते का तुम्ही बघितलं होतं ना सगळं, आई वडिलांचं ते सगळं प्रसंग. काय माहिती, मला अजून पण ना ते सुख मला भेटलं. लग्न म्हणजे खरंच बापरे. बघा. झालं ताई, कार्यक्रम वगैरे झाला, आणि मला तिने आता शिकवलं बरं का. ती हं. जे प्रश्न विचारते त्याला हो म्हणायचं. त्यांनी शाळा हा. किती शिकले तर 10वी म्हणून सांगायचं. अगो काय बाई. करतेस तर मशीन कोर्स. हा, मशीन क्लास मला शिकवलेला तिने 6 महिन्यात हो नेऊन. हो हो. हा. तर तिला म्हटलं बरं ठीक आहे. हं. मला तर लग्न मोडायचं आहे. माझ्या मनात तर मी विचार केलेला होता. हिनं हा. सांगितलं ह्याच्या उलटं सांगायचं. हा, कारण हं. लग्न करायचंच नाही ना आपल्याला. बरोबर आहे. मामाच्या घरी असू दे, नाही तर कुणाच्या पण दारी असू दे. हा हा हा. हा. तिचं म्हणणं होतं की आपलं आई वडील आपल्याला विचारत नाही, आपली एवढं पाहुणचार कोण करत नाही. ही माय माऊली आपल्यासाठी आहेत ना करणारे, हो हो हो. हा मामा विचार आहे. करतो. हा हा, हा. तुझ्या वडिलांसारखा तो तुझ्या पाठीशी उभा आहे. हो हो. हा, मग मामा. तू कशाला हे करतेस. खरं. ह्याच्यानंतर मी ना हा ह्याच्यानंतर मी त्यांना हा ठीक आहे म्हणलं. हा ठीक आहे. गेले बरं. हा गेल्यानंतर मी त्यांना पाटावरती बसवलं. माझ्या जावेने मला नाव विचारलं, नाव सांगितलं. हा मग माझ्या दिराने विचारलं शिक्षण किती झालंय, तर म्हटलं 7वी झाले. हा. काय? म्हणलं हो. तर ते माझ्या चुलत मामाने कपाळावर हात मारला. अच्छा. तर तर माझे म्हणजे देतील होते, काय हो काय झालं? नाही मच्छर होता हो, तो असंच घालवला, काय नाही. तर मग तू का नाही शिकले? तर मग मी सांगितलं माझा एक छोटा भाऊ आहे, त्याच्यासाठी जरा प्रॉब्लेम येत होता, म्हणून मी शिक्षण सोडलं. हा. मग तू का 10वी सांगितलं नाहीस? तर मी म्हटलं हे नातं असं आहे म्हटलं मी दादा म्हणते तुम्हाला, हा. ह्यात खोटं बोलून मला पाऊल नव्हता ठेवायचा. खोटं बोलायचं बरोबर. नव्हतं मला. किती सुंदर बोललात हो ते ताई तुम्ही. तिथंच टाळ्या वाजवायला चालू. अरे वा. हा. मग तिने विचारलं जेवण येतं का? हा. तिला मी म्हटलं मला एवढं नाही जमत, जास्त माणसांचं जेवण जमत नाही, 1-2 माणसाचंच मी करायला शिकलेले. हा. आता उत्तर हिला उलटी सुलटी मला काहीतरी द्यायची होती. हा. बरं ठीक आहे. मला म्हणली अजून काय येतं का? तर मी मान हलवली नाही.
मुलगा बघितलायस का? तर मी म्हणलं नाही. मग त्याच्या माझ्या नवऱ्याच्या शेजारी माझ्या नवऱ्याने जसा शर्ट घातलेला तसा त्यांच्या शेजारी पण मुलाने एका शर्ट घातलेला होता चांगला. अच्छा अच्छा. हा. आणि ते बी दोघांनी सफेद कलरचा शर्ट घातलेली, काळी पॅन्ट घातलेली आणि अरे इन शर्ट अरे. वगैरे करून आलेले होते. मग ते म्हणले तू बघितलास का? तर मी बघितलंच नव्हतं. हा. मला त्या गोष्टीत जायचंच नाही तर मी बघू कशाला? बरोबर. हे माझ्या डोक्यात विचार होते. हं, आणि माझ्या मनाला असं वाटत होतं की माझी जर मम्मी असते तर तिनं मला असं ओळखलं असतं की माझ्या मुलीचा चेहरा बघा, तिला पसंत नाही, मग तिला करायची इच्छा नाही तर कशाला जबरदस्ती करते? बरोबर. अशी अगदी. माझी मम्मी बोलली असती. बर. आता ह्या लोकांना काही कळतच नाही, मग कशाला आपण सांगा, बोला, बघा. बरोबर बरोबर. हा. तर मी त्यांना म्हटलं बरं बघितलंय. मग आहे का पसंत? तर मी काहीच बोलले नाही, मान खाली केली. तर आमचे ते चुलत मामा म्हणले, हाय हाय पसंत आहे, पोरगीला पसंत आहे. आमच्या पोरी जास्त लाजतात, आमच्या पोरी काही हे बघा. करत नाहीत. हा हा. मग हिनं हिला बोलवलं. हा. तुम्हाला काय प्रश्न विचारायचा का मुलाला वगैरे हे ते दोघांना भेटून द्यायचंय का? हा. तर माझ्या बहिणीला माहित होतं. ह्यांना हा. जर भेटून दिलं तर हा प्रश्न हीच विचारणार. हा. माझा भाऊ राहणार माझ्यासोबत म्हणून. अहो सगळ्यांना भीती हेच होती. हा. ही बरोबर. नांदायचा पण हुंडा घेऊन जाणार नाही पण हे भाऊ घेऊन जाईल. हा. बघा. हा प्रश्न खरंय होता. तुमचा सगळं जीव प्राण दोघांचा एक होता ना हो. एकच होता. आणि हा आला डायरेक्टच तो माझ्या सासऱ्यांच्या मांडीवर जाऊन बसला. अय्या. तिथं माझं मन जे जिंकलं ना ताई की म्हणलं जाऊ दे मुलगा कसाही असू दे. हा. पण हा मांडीवर जाऊन बसलाय म्हणजे मला असं म्हणजे देवीला मी मानायचे त्यावेळी अंबाबाईला हा हा. की त्या देवीने काहीतरी कौल दिलाय असं माझी मजेत आहे ना हा. मनाला हे होत जायचं ते. बरोबर. मग त्यांनी घेतलं, मग त्याला विचारलं तू काय करतो, कुठे आहे? मग त्यानं नाव सांगितलं, शाळेत सांगितलं. त्यांनी 2 शिक्षक होते ना ते. अच्छा. हो का? सासरे माझे रिटायर झालेले होते. ओ. अरे वा. आणि जुन्या काळातल्या शाळा बघा डोंगरात नसायच्या. हो माहित आहे ना. हो. तिथे शिक्षक होते. मग त्यांनी 2-3 प्रश्न विचारले, त्याची उत्तरं छान दिली. मग हा. ते म्हणले मग तू आमच्या घरी येणार का? मग म्हटलं तुम्ही बोलवणार का? मग मी येणार. असं बोलायचं. आई गं! बघा किती हां. छान. मग ते म्हणले तुला असं कोणी सांगितलंय बोलायला? मग माझी दीदी म्हणते ना कोणी बोलवलं तर जायचं, बिना बोलवता जायचं नाही. ओ. हां. बघा किती तर मग गोड. माझे सासरे म्हणले, "बरं मी बोलवतो ना तुला, मग तू ये तुझ्या दीदीसोबत." हा. ताई बाहेर पाऊस चालू, विजांचा. जसं काय मला असं वाटलं की खरंच देवाला मान्य आहे की हे मी आई लग्नाला होकार गं! द्यायचा. म्हणजे बाप. माझ्या मनात तर लग्न नाही. मी तर मुलगा बघितला नाही. हा. माझ्या तर पसंत नाही. बरोबर. पण ह्याच्यासाठी नंतर मग हा. हिने आधीच मला सांगितलेलं की एवढं सगळं चांगलं आहे तर तू हो हो म्हणायचंच. तू काही हा. कर. हो म्हणायचं. बरोबर. हा हा. तर ठीक आहे म्हणलं. मग पाऊस वगैरे झाला आणि मी जिथं बसत होते ना पाटावरती तिथंच पाणी पडत होतं. आई गं! तर त्यांचा मित्र, माझा नवरा काय बोलला नव्हता. त्यांचा हा. मित्र, मिस्टरांचा मित्र म्हटला की इकडे सारा थोडं पाणी पडतंय. तर मला काय वाटलं माझा नवराच बोलला असेल की पाणी हा हा पडतंय हा. इकडे सारं. तर मला ते मनाला बरं वाटलं की मला कोणतरी ओळखणार आहे. आई मला गं! असं म्हणजे आपल्याला ते मनात असं ते वेगळेच हा. विचार येतात ना की चला जाणीव माझ्यासाठी कोणतरी आहे कोणाला तरी. हा. आहे. मग मी सरकल्यानंतर ना हा. ठीक आहे. मग आत जाऊन मग 5-10 मिनिटात सगळे म्हणले की होकार आलाय मुलाकडनं सगळ्यांना पसंत आहे. तर तुमचं काय आहे? तर माझ्या बहिणीनं सांगितलं हो होकार आहे म्हणून सांगा. हा. बाहेर जाऊन सांगितलं होकार आहे, होकार आहे. झालं ते परत मी खिडकीपाशी गेले. पाऊस कमी आला आणि केस बीस असे मी सोडत होते. केस हा. सोडता बाहेर बघितलं तर माझ्या नवऱ्यानं बरोबर त्या मित्रांनो दोघांनी काही खोटं सांगत नाही. हा. एक पुडी खोलली आणि तोंडात घातली. कशाची होती मला माहित नव्हती. आई गं! म्हणजे ते गोवा असो, बडीशेप असो, काही असो. हा हा ती हा. पुडी खोलली आणि त्याने तोंडात घातली. हा. तिथंच मी ओरडले. म्हटलं तू इकडे 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 इकडे. म्हणली का? म्हणलं तू काहीतरी खातोय. आई नक्कीच गं! व्यसन असणार आहे. आणि माझं मन मला सांगतं की व्यसन असणार आहे. तर आई माझ्या गं! बहिणीनं असं मला भिंतीवर धरलं आणि म्हणली पागल झालीस का तू जरा? बाहेर माणसं आहेत, काय आहेत, तुला डोकं आहे का? तू किती ओरडतेस म्हणली. हा. बडीशेप खाल्ली असेल, काहीही खायचं म्हणले. तुला काय डोकं बी काय का म्हणले? कशाला ओरडतेस एवढ्या मोठ्यात? आणि हा. ह्याच्याशीच तुझं लग्न लावून देणार आहे. तू आता नाही जरी म्हणलीस ना तर ह्याच्यावरच तुझं लग्न लावणार आहे. तुला काय अरे करायचं ते कर. बापरे! बघा. ठीक आहे. मग माझ्या मनाला म्हणलं जाऊ दे. तुला असं पण कुठं म्हणलं म्हणजे मनाला असं वाटायला लागलं जाऊ दे आपल्या भावाचं चांगलं होतंय ना. हा हा. त्याच्यानंतर मग साडी वगैरे चेंज केली, ड्रेस वगैरे घातला. मला म्हणले नाही साडी चेंज करायची. म्हणलं मी करणार आहे. हा हा. मी करणार आहे. तू हा. असं बी लावणार असेल तसं पण लावणार आहेस ना. आता परत मी उलटं तर बोलत नव्हते. पण आता तुझं मला एवढी जबरदस्ती करत असशील ना म्हणलं तर मग ठीक आहे. हा. ठीक आहे म्हणलं. हा. मग मी ड्रेस घातला. ड्रेस घातल्यानंतर पण मग ड्रेस घातला तर माझ्या सासऱ्यांना मी लयच आवडले. अगं बाई! बघा. हो. आवडली. झालं ताई बघाबघीचा कार्यक्रम झाला. त्याच्यानंतर आमचं
लग्नाचे साखरपुड्याच्या 8 दिवसात साखरपुडा वगैरे ठरला. तर साखरपुडा मोठा वगैरे घ्यायचा, अंगठी वगैरे हा तो विषयांचा झाला सगळा बोलण्यात वगैरे. 1 तोळ्यासाठी आमचं लग्न मोडत होतं. अगो बाई. हं. आणि मी आतमध्ये नाचत होते. माझी मामाची मुलगी म्हणते, अगं पागल तुझं लग्न मोडते आणि तू नाचतेस कशाला? तिला म्हणलं, अगं पागल तू जाऊन त्या पागलाशी लग्न कर म्हणलं. तू गोवा काहीतरी पण तो खातो म्हणलं, त्याला व्यसन असणार आहे. माझं मन सांगतंय मला. माझं लग्न मोडतंय ना, जाऊ दे म्हटलं. मी आणि 1-2 वर्ष माझ्या भावासोबत राहते. मला एन्जॉय हे हां. बरोबर. तर ती म्हणते, असं नको बोलूस अगं. तू आता परत गेलीस की आता परत ती आई त्रास द्यायला सुरुवात कर. आता त्यांचं कुठं चांगलं होतंय. आता तो तिथं रुळलाय. तू परत तिथं जाऊन त्याला तू हे करणार आहेस का? असं तसं. मग माझ्या मनात ना डोक्यात ती तूप पिटली की आता तो रुळलाय. तो आता म्हणजे त्याच्या आई-वडिलांच्या त्यासाठी तुम्हाला तिकडे पाठवलं होतं. हां. मग मी म्हटलं की अगं अक्का माझ्या डोक्यात मी तिला पण माझ्या मामाच्या मोठ्या मुलगीला मी अक्काच म्हणायचे. अगं म्हणलं माझ्या डोक्यात विचारच नाही आला. म्हणली हां मग सगळं ना तू भावभाव करतेस ना नाही करायचं म्हणले. हे पण जरा वेळेस डोक्यात घे म्हणले. ठीक आहे बघ मी ना ताई ते आमचं सगळं ठरलं झालं. ज्या दिवशी साखरपुडा माझा ठरणार त्या दिवशी आमच्या घरच्यांनी सगळ्यांनी हात मागं घेतला. अगो बाई. हो माझी बहीण येणार होती. तिला तिकडं काहीतरी प्रॉब्लेम म्हणजे साखरपुड्याला काय करायचं होतं भाजी, भात, आमटी आणि शिरा हे ठरलेले मेनू होते. आणि आदल्या दिवशी बायका वगैरे सांगायला मीच गेले. माझी आई नाही गेली. तर सगळ्या जशा ताई मला कमेंट चांगल्या आल्या ना सगळ्यांनी आशीर्वाद दिले की जितकं दिवस तू वाईट काढलेस ना तुला ह्याच्या पुढे छान दिवस येतील. तर मी पण त्या काकूंना म्हणायचे खरंच हो काकू मला पण खूप कंटाळा आलाय म्हणजे हिची कटकट. मी जाईन ना तिथं माझा भाऊ म्हणलं मागणं नेईन. ते हसायचे तर सगळ्या. हसायच्या. झालं ताई मी आदल्या दिवशी सगळ्यांना आमंत्रण देऊन आले. दुसऱ्या दिवशी मेहंदी वगैरे काढली सगळं झालं. आणि आता उद्या माझा साखरपुडा. मग साखरपुड्याला नवरी काय करते का सांगा? हो काहीच करत नाही. आराम असतो तिला. आराम असतो आहे ना. माझ्या नशिबात आराम नव्हता ताई. बापरे. मग? मी आचार्याच्या हाताखाली होते. बापरे. नवरदेव मंडपात आलाय मी कांदा चिरत होते. बाई गं बघा. माझ्या सगळ्यांनी हात काढून घेतला. हेच काम आहे तेच काम आहे करून सगळे लांब गेले. बापरे. आणि माझी बहीण लागलेली इकडे पाहुण्या सगळ्या ह्याच्यात. तिथं हो कोणच नव्हतं. येणाऱ्या जाणाऱ्यांचं बघावं लागतं. हा ती तिकडे होती. पट मी त्याला एवढंच म्हणलेलं मी तुला 1च तासात म्हणलं सगळं तुझ्या हाताखाली देते. पण जेवण चांगलं बनवायचं म्हणलं. सगळ्यांनी माझ्या नाव काढलं पाहिजे म्हणलं साखरपुड्यात. कळलं साखरपुडा कोणाचा म्हणलं माझा आहे. म्हणजे ती ओळखीची झालेली सगळी लोक अशी. आणि धमकी पण ताई ना खरंच स्वामींनी ना ह्या सरस्वतीनं ना तोंडा जिभेवरती जे शब्द दिलेत ना माझ्यासाठी ते वरदान आहे. कधी पडून दिला नाही त्या लोकांनी. बघा. आणि अजूनही देत नाहीत ताई. मी माझ्या मुलांच्या शाळेत जाऊ दे. कुठलेच सर म्हणत नाहीत की तुमचं शिक्षण एवढं कमी झालंय. वाटतच नाही ना ताई तुम्ही आता जे बोलताय त्याच्यावरून. खरंच ना ताई. त्याच्यानंतर ताई मी सगळी भाजी सगळं चिरून दिलं. सगळं तिथं शिरा तांदूळ नीट करून धुवून दिले. सगळं दिलं त्यांना सांगितलं आता जाऊ का ते म्हणले ठीक आहे. ताई बाथरूम मध्ये गेले. मी कांदा बिंदा चिरलेलं डोळ्यात गेलेलं. थंड पाणी अंगावर ओतून गेले. साखरपुड्याला साडी नेसायचे हे कोणाला माहितीये. आणि ह्या गडबडीत ही पण विसरली ब्लाऊज आणायला हे करायला. अरे. त्याचा आणि ताई इतका साधा ब्लाऊज माझ्या अंगावर होता ना. ते पण माझ्या चुलत बहिणीचा. ती मला म्हणली की अगं तुझा साखरपुडा येडी जा मंडपात नवरदेव आला तू आचार्यापाशी कशाला थांबलेस मी जाते तू जा. म्हणलं अक्का मला ब्लाऊज अगं ताई म्हणलं माझा ब्लाऊज नाही गं. म्हणले माझा देते. तिनं 2 ब्लाऊज आणले ताई मी बाथरूम मध्ये कसा तर ते ब्लाऊज आणि पूर्ण कोपऱ्यापर्यंत होता. आणि त्या फॅशन काय होती मेगा बाह्याची हाफ बाह्याची फॅशन होती. अच्छा. माझ्या लग्नात. अच्छा. आणि तुम्ही ते फुलबाळ्यांचं घातलं. आणि फुलबाईंचा घातलेला. नंतर ना ताई साडी नेसा येत्या का वेणी घाला येत्या का काही येत नव्हतं. पण तिथं पुजारी ओरडतोय नवरीनं बाहेर या. मुलगीने बाहेर यायचं. मुलगी कुठे आहे म्हणलं. बापरे. मग मी साडी नेसली ताई. मग माझी नणंद आली आतमध्ये की एवढा उशीर का केला म्हणून तिनं. म्हणजे सख्खी नणंद नाही मावस नणंद. मग ती आली मग तिनं माझी पिन केली. तिनं साडी नेसवली. तिने पैंजण आणलेलं. पैंजण पायात घातलं. त्यावेळी माझ्या पायात असं मनाला वाटलं की मी होकार देऊन बहुतेक चांगलंच केलं की मला चांगली माणसं भेटली. वाटतात ना ताई. मग त्याच्यानंतर मग गेलो तिथं साखरपुड्यांची विधी. तर माझं थर अंग कापत होतं फक्त ताई. बाई गं.
गडबड 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 झालेली सगळी, तहान लागलेली होती मला. अरे 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 आणि जर कुणाला म्हणणार की मला पाणी प्यायचं. बापरे. ही गडबडीत कामाची असायची बहीण. खरंय आई खरंय. आई हाताहात घेऊन असलेली. आणि वडिलांनी तर तिला सांगितलेलं, तू बघितलं स्थळ तर तुझं तू बघ, मी थोडेफारच पैसे देणार आहे, ते पण 20,000 ते 30,000च्या वर जर बिल झालं तर मी काय करणार नाही, ना भांड्यांचं ना कपड्याचं ना कशाचं. कसे असे वडील असू शकतात हो ताई? काय माहित आहे, अजूनही तशीच आहेत. अजूनही त्यांना आमचं काय पडत नाही. हो ना. काय माहिती. बापरे. मग ना ताई, हं. साखरपुडा झाला. साखरपुडा पेढा चारताना मी माझ्या नवऱ्याचा चेहरा बघितला. अगो बाई. बाई, मी म्हटलं मी अशी, आणि तब्येतीने होते बरं का ताई मी. माझ्या नवऱ्यापेक्षा मी तब्येतीने होते. अच्छा. आणि माझा नवरा बारीक. अगं बाई. तब्येतीनं. बापरे, मी पेढा चालताना बघितलं, माझं माझ्या हातात पेढाच पडला खाली. अरे बापरे. आता मी नाही पण म्हणू शकत नाही, मागं बी सरू शकत नाही, पुढं जायचं तर माझ्या डोक्यात प्रश्न यायला लागले अय्या. की मी तब्येतीनं चांगली हट्टी कट्टी जाड, थोडी जाडबीड झालेली, आणि हं. हा बिचारा एवढा वाळका, आमची जोडी कशी दिसेल म्हणलं. आई गं. आणि त्या एका तोळ्यासाठी लग्न मोडत होतं, तर माझा दीर काय म्हणला, मी एका रात्रीत पोरगी पळवून नेणार आहे, पण केली तर हीच करणार आहे. हो का? हो हो. माझ्या धमकीच दिलेली होती तिथं, माझ्या मामांना आणि माझ्या बहिणीला येऊन शनी. बापरे. हं. एका तोळ्यासाठी लग्न मोडत होतं, तर म्हणले लग्न नाही आता आम्ही मोडतोय. नाही म्हणले, काही करा. हं. तर माझा मामा म्हणले मी घालतो 1 तोळावरचा. बापरे बघा. हो ताई. हां. झालं ताई लग्न वगैरे, साखरपुडा वगैरे झाला मस्तपैकी. माझी हं. नणंद आली, माझ्या बहिणीला पुढे घेतली, पप्पांना पुढे घेतलं, मला घेतलं हं. आणि सांगितलं की असल्या हं. बाहीचे ब्लाऊज शिवायचे नाहीत, हां, हां, हां. एवढं गावंढळ राहायचं नाही, असं तसं तिनं सांगितलं. तेव्हा हं. माझ्या बहिणीच्या डोक्यात आलं की हिला ब्लाऊज कुठला आणलाच नाही. मग ती माझ्याकडे बघते. आई गं. मग ती परत म्हणते सॉरी बरं का गं. आणि ताई काहीच हाऊस माऊस नाही. लग्न साखरपुडा म्हणजे साधं, नाही लिपस्टिक, नाही पावडर, नाही नुसती केस विचारलेली, टिकली लावलेली, आणि जाऊन मी साडी नेसून बसलेली. बाई गं. नाही गजरे, नाही काही ना काही, नुसती साधे सिंपल. बापरे. म्हणजे म्हणतात ना की एकदा हे लागलं नशिबाला की लागतंच. बरोबर, बरोबर. ते तसं माझ्या बाबतीत झालेलं होतं. झालं ताई, साखरपुडा वगैरे झाला, सगळं कार्यक्रम पार पडला ताई, सगळी हं. जिकडच्या तिकडे गेली. हं. नंतर मग माझी बहीण म्हटली आता हा राडा आपण दोघांनी उचलला पाहिजे आपल्या घरात. सगळी इकडं तिकडे गेलीत, बाई गं, कोणीच आवरायला नाही. कोण येत नाही आवरायला. झालं मग साडी वगैरे नेसली, 5 मिनिटाचा ते आनंद मस्त एन्जॉय केला. झालं. हां. मग ते माझ्या सासूनं मला दिलेलं होतं सोन्याचा हार, लक्ष्मी हार दिलेला, छल्ला त्यावेळेला दिलेला. साखरपुड्याला? साखरपुड्यालाच. हो बापरे. हो. हं. म्हणजे एका दृष्टीनं माझ्यासाठी ते खूप चांगले आहेत म्हणजे दोघंही, माझे सासू, माझे सासरे खूप हं. चांगले होते. माझा सासरा तर अक्षरशः माझा वडील होता, वडील. हो? असं आहेत का भेटणारच ते की नाही. नाही? नाही ना, नाही एक्सपायर झाले ते. हं. 10च्या आसपास झाले असतील, 10-11. हो, 10 हां, हां. 10-11च्या. अच्छा. हां. त्याच्यानंतर ना हां. झालं काय, लग्नाचं वगैरे आलं. सासूबाई तर पण नाहीये? आहेत, ते आहेत. अच्छा. हां, हां. त्यांना आत्ता जाऊन 1 महिना झाला गावाला. इथेच होते 8-10 दिवस. अरे वाह! हां, हां. 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 तर झालं ते साखरपुड्याचं वगैरे झालं, सगळे गेले, सगळं आवरलं वगैरे. हां. तारीख फायनल केली, कपडे वगैरे घ्यायचं. हां. माझ्या बहिणीनं बोलताना माझ्या दिराला तिनं साईडला बोलवलं आणि सांगितलं की आता माझी परिस्थिती एवढी अजिबात नाही. तुम्ही म्हणला म्हणून नारळ आणि पोरगी देऊ शकतो, एवढंच आमच्यात. तर ते माझा दीर पण म्हणला आम्हाला काही नकोय, नारळ आणि पोरगी दिली तर आम्ही घेऊन जाऊ शकतो. अरे वाह! परत हो, पण मुलगी आम्हाला पाहिजे. आम्ही मुलीला नाही आणि माझ्या सासरमध्ये हं. की ह्याच्यात माझ्या दिरानं सांगितलेलं की अशी पोरगी भेटणारच नाही, एवढी पोरगी छान भेटली आमच्या इथे. आमच्या हां. घर हो. खूप हं. स्तुती केली. कारण गावात पाय ठेवल्या ठेवल्या सगळे बोलायला लागलेत ना की पोरगी आता तुरुंगातनं सुटली, खूप चांगलं, असं सगळ्यांनी हां, 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 हां. चांगलीच गोष्ट सांगितलेली होती ताई. हो, हो. बरोबर. वाईट काय सांगितलं नव्हतं कोणीच. हां. आणि वाईट सांगायला म्हणजे आपणच त्या वाईट कधी रस्त्यावर ते गेलोच नाही ना. आणि हां, वाईट सांगण्यासारखं नव्हतंच काही तर. कधी बरोबर. त्याच्यानंतर ना हां. ते झाल्यानंतर मग साखरपुडा वगैरे झाला. हां. आणि झालं, लग्नाची तारीख वगैरे झाली, आमचं सगळं फिक्स झालं. मग माझ्या बहिणीनं थोडं इकडचं तिकडचं तिनं अशा एपड्या टाक नाव असं तिनं केलेलं होतं. हां, 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 हां. पाहुणचार पैसे ठेव, दामडुकतू, असं तसं करून लग्नाच्या आधी तिनं केलेलं तेच पैसे माझ्या लग्नाला उपयोगी आले ते. बरोबर, आणि बरोबर. थोडे वडिलांनी भांडी न्यायला गेल्यानंतर भांडी घेताना मी हे भांडं पसंत केलं की माझ्याकडे बघायचे तेवढे हं. पैसे आहेत का. बघा. हां.
हो. मी कशाला हात लावला की माझ्याकडे बघून तेवढंच बोलायचे. तर माझी बहीण म्हणली, माहिती नाही ते माणूस कसा आहे ते. जाऊ दे की आता जातेस ना चांगल्या घरात, घे की तुझ्या नवऱ्याकडून. आता देते तेच मेहरबानी म्हणून शांत राहा, काहीच मागू नकोस. तर तिला म्हणलं, अहो अक्का, बाई एक तर तो गं. मुलगा मी बघितला नव्हता. हं. आता साखरपुड्यात बघितला. मी अशी, तो असा, कसं दिसतंय ते. अगं म्हणले तू कुठे एवढी जाड आहेस. आता थोडंसं आणि खूप बारीक होती. मी काटकी बारीक होती. 6 महिन्यात माझी तब्येत थोडी झालेली होती. हां, 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 हां. असं पण काय लय जाड असं 50-60 किलोचं वजन नव्हतं माझं. हं. 35 किलो, मला 40 किलो होती. अरे, अरे, अरे. हां, हां. जास्त पण नव्हतं झालं. पण माझ्या मनाला असं वाटत होतं की मी हां, जाड हां. दिसते. हां, हां. मग तिने मला सांगितलं की असं नसतं गं काही. हां. ते सुद्धा सुधरेल, ते सुद्धा म्हणजे तब्येतीनं होईल. तू कशाला टेन्शन घेतेस? तो हां. चांगला आहे ना, निर्व्यसनी आहे असं तसं. म्हणलं तू बघितलीस का? मी बघितले. तिला खोटंच वाटायचं ताई. हां. तिला खोटं वाटायचं. अरे, अरे. पण हो, 5 वर्ष आधी त्या दोघांच्या वयाच्या गुणाकार 124 होता. आणि त्यांच्या आताचे वय अब जाके कनेक्ट करो ना खुद। तुम तो काफी बहादुर लड़के निकले। काय. मुझे तो उम्मीद ही नहीं थी। वडिलांनी शादी होना तो त्याचा मुझे, मुलगा लेकिन त्या दोघांच्या मुझे काफी खुशी हो रही वयाची है। बेरीज 8 तुम्हारे जैसे योद्धाओं को लड़ाई में शामिल 5 वर्ष आधी त्या दोघांच्या क्या हुआ, वयाची कौन बेरीज जीता इस लड़ाई को? गुन्हा हॅलो. हां ताई. हां, कट झाला काय म्हणलं? नाही काय चालू होतं ते? नाही, माझ्याकडून चुकून हे झालेलं होतं. मोडवर पडलेलं होतं. अच्छा, अच्छा. हां, हां, हां. माझ्या धीरानं ना तिथं सगळ्यांना म्हणजे माझ्या सासऱ्याने सांगितलेलं की मुलगी खूप देखणी आहे. हां, खूप छान आहे. हां. हां. मग तिला 4 साड्या काढायच्या आणि त्यावेळेस ताई मी हां. माझ्या अंगाला म्हणजे परिस्थितीची मी सगळ्या ताईंना काय म्हणते, देखावा मला नाही करायचा त्या गोष्टीचा. पण सांगत्या की मी लग्नाच्या आधी 200-250च्या वर कधी कपडे घातले नव्हते. आई गं. हां, हां. हो. भेटली पण नव्हती. कारण हट्ट करायला आईच नाही तर कोणाकडे करणार? अगदी बरोबर. हां. आणि पहिला ड्रेस 400 रुपयाचा माझ्या बहिणीने घेतलेला तर त्या काळात. म्हणजे असं मला आता बापरे! वाटतं तो काळ म्हणजे खूप मोठा होता असं. हो, आता बरोबर आहे. हां, आता तुम्ही ह्या ज्या पोरांना तसं काय वाटत. प्रसंगातनं गेले त्यामुळे तुम्हाला ते माहिती आहे ना, किती मोठीच गोष्ट वाटणार ना ताई. हां. बरोबर. मग तो ड्रेस ना मी ताई खूप माझं लग्न झालं तर 2 वर्ष मी तो जपून ठेवलेला होता. माझ्या वडिलांनी नंतर तो देऊन टाकला कोणाला तरी. अच्छा. हां, म्हणजे हां. माझ्या गोष्टी बऱ्याच त्यांनी अशा उद्ध्वस्त करून टाकल्या. आई गं. हां. ठेवल्या नाहीत. त्याच्यानंतर ना ताई लग्नात माझ्या 1600 रुपये साड्या काढल्या ताई. ओह! हो, माझ्या बापरे! लग्न अक्षदाची, माझ्या हळदीची, अरे तुम्हाला वाह! सांगते. हो. वौशाची, ते काय म्हणतात हां. त्याला ते हो, हो, हो. बांधून देतात त्याला काय तर म्हणतात आदल्या रात्री हां, 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 हां. आमच्या इकडे. हां, ते अशा 4 साड्या त्यांनी ना पान काय ते माझा तो हां. शब्द नाही माझ्याकडे. अच्छा. असे ना त्यांनी हां. 4 साड्या काढलेल्या होत्या. हं. आणि मग माझ्या वडिलांचं काय म्हणणं, एवढ्या भारीतल्या साड्या नाही काढायच्या, एवढे आमच्याकडे पैसे नाहीत घ्यायला. हां. हां, हां. हां. साधं नवऱ्याचं घ्यायचं आणि ह्यांचं ह्याने घ्यायचं असं तसं. हां, तर हां. माझी बहीण त्यांना डोळं वटरते की शांत राहावा असं तसं. हां. तरी पण त्यांचं तन चालूच होतं. नंतर ती म्हणली वरचे काय पैसे होते ते मी घालते, तुम्ही नका टेन्शन घेऊ. हां, हां. नंतर माझ्या दीरानं सांगितलं की येणं जाणं आहे ना ते हां. आपण अर्ध करू. म्हणजे माझं वराड तिकडे जाणार ना, इकडून माणसं घेऊन तिकडे बरोबर. लग्नाला. हां. ते अर्ध भाडं करू असं तसं. हां, हां. ऍडजस्ट करणार तरी काय किती करणार. आणि हां. गरिबी म्हणजे अशी काही इतकी पण गरिबी नव्हती की हो, तुम्हाला हो. पारच ते फिटलं नसतं की असं नव्हतं. बरोबर. शेतात पिकत होतं, येणारा हो, पैसा हो. होता. आणि काही हां. माणूस 1 रुपया जर साठवून ठेवला तरी तो हं. साठतोच ना हो. बरोबर आहे. खरं आहे. आणि रोजच खाल्ला तर तो राहणार आहे का? अगदी बरोबर. थेंबे थेंबे तळे साचे. मग जरी 10 रुपये कमवत असेल तर आपल्याला 3 रुपये ठेवणं गरजेचंच आहे ना ते. अगदी, अगदी. किती छान मग विचार आहेत तुमचे. अहो ताई तसं केलं ताई. सांगते तुम्हाला सवय काय होती मला ताई की ह्याला पैसे लागायचे ना भावाला. मी बरोबर. जवळजवळ ताई पैसे दडवून असे ठेवलेले होते ना की ते नंतर माझ्या वडिलांना परत ती परिस्थिती एवढी बेकार आली की मला फोन करून मला पैसे पाठव. आता हे तुम्हाला नंतर सांगेन मी. आता बघा बरं. हां. लग्न झालं. लग्नाचं ताई झालं बरं का. नवऱ्याचे कपडे घ्यायचे आणि आम्ही घ्यायचे. तर माझे हां. सासरे म्हणले नाही अर्ध करू आपण. हां. कारण काय माहिती त्यांना दिसलेलं का काय माहित नव्हतं. हां, हां. तर ते म्हणले की आपण बसता अर्ध करू. हां, हां, हां. साखरपानाची साडी. हां, हिरव्या कलरची साखरपानाची साडी असते बघा. अच्छा. आणि लग्नाची अक्षदाची एक साडी असते, हळदीची एक साडी असते. हां, आणि बरं. आणि ते आमच्या इथं असं हे म्हणतात चौरंगावरती बसायला संध्याकाळच्या वरातीच्या वेळी साडं म्हणून असतं त्याचं एक. हां, हां.
हा, तर ती साडी काढायची नाही म्हणून सांगितलेलं माझ्या वडिलांनी, की माझ्याकडे एवढे पैसे नाहीत 4-4 साड्यांचे. हा हा तर माझी बहीण म्हणली वरचे काय होतील ते मी देते, झालं काय. तर साड्या वगैरे आणल्यानंतर ना सगळ्या बायका बोलवल्या, हळदी कुंकू टाकून ते पूजन वगैरे घेतले. मग सगळ्या चिडवायला लागल्या त्या की बघ ना किती छान साड्या, किती चांगली माणसं आहेत, एवढं तुझ्या सासूने डाग बी घेऊन दिलं, असं देत नाहीत आपल्या इकडे कधी कानातले डाग, असं हो तसं झालं. हो खरंय. हा हा. मग त्या सगळ्या म्हणायला लागल्या की नशीब काढलंस, एवढंच भोगलंस पण खूप तुझं चांगलं होणार चांगलं आता पुढं. होतं. बरोबर. हा हा. मग मला पण खूप आनंद झाला की खरंच माझं देवानं खरंच मी त्या अक्षरशः ताई ना मंदिरात ज्या दिवशी माझा बस्ता घरात आला ना हा ते ह्याचं साड्यांचं, त्या हा. साड्या बघून ना मी माझ्या देवीपाशी जाऊन मी खूप रडले. आई गं. की मी तिला म्हटलं खरंच तुझं मनापासून म्हणलं आभार की तुम्हाला खूप चांगलं दिवस म्हणलं दिलंस. हा वाटतच ना हो आणि ताई, खरंय. हा, आणि तिला एवढं पण म्हणलं आता मी जाते तर माझ्या पोरावर लक्ष ठेव, एवढंच कर माझ्यासाठी आई गं. की माझं तू चांगलं केलंस ना. हा. हा? किती छान होत ताई. कसा हो तर तुमचा जीव सगळा अडकत होता भावामध्ये. खरंच. म्हणजे त्या एकेका असं होत होतं की आदत व्हायचं होतं या साखळबंदाचं, आणि एकेका असं होतं की ती एक साखळी होती माझ्या पायात बांधलेली. हो हो खरंय खरंय. मग त्याच्यानंतर ना ताई आमचं झालं. ताई त्या साड्या मी बघितल्या नव्हत्या. नंतर साड्या बघताना ना माझी बहीण मला म्हटली तू बघितलंय का ग साड्या? तर म्हटलं नाही. तिला काय दाखवायच्या? बघेल तिकडे गेल्यावर. ही भाषा माझ्या वडिलांची. बापरे तर ते बघा. ती म्हणली ना असते हो पप्पा आवड. हा. असं तसं. मग ते नाही, ते डाफरायचेच. मग ते शालू मी तिला म्हणलं किती ग म्हणलं मला शालू टाईप पाहिजे होतं. सगळ्या मैत्रिणींचा शालू बिलू असायचा लग्नात, आणि एवढी साधी साडी मऊ मध्ये घेतल्यास. मग तिने मला समजवलं की ह्या कोयऱ्या छान आहेत, हा कलर छान आहे, खूप छान दिसतील, ऐकून घे, असं तसं तिनं समजवलं. अय्या किती चांगली आपल्याला बाई तुमची. हा हो. नंतर मी तिला म्हटलं ठीक आहे तू म्हणतेस तर ठीक आहे. हा 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 हा. नशीब आमचं एवढं चांगलं आहे, माझ्या मामाच्या मुलीकच ब्लाऊज शिवायला टाकून दिलेले. अरे बापरे बघा. हो. आणि माझ्या बहिणीने पैसे दिले पण तिला. माझ्या वडिलांनी नाही दिले, पण माझ्या बहिणीने पैसे दिले तिला. बापरे. ती म्हटली नको. हो. म्हणजे प्रत्येक गोष्टीला वडिलांचं नाहीच. अहो लग्नाची चप्पल घ्यायची होती ताई. 200-250च्या चपल्या असायच्या लग्नाच्या. ताई मी किती रुपयाची चप्पल घेतली माहितीये का? मला म्हणली चल लग्नाची शॉपिंग करायची आता. शॉपिंग करायची, मी वडिलांना म्हणलं मला पैसे द्या. त्यांनी मला किती पैसे द्यायला पाहिजे? 500 रुपये दिले ते. अरे राम. आता 500 रुपयात काय काय मेकअपचं येणार? साहित्य बरोबर घ्यायचं आहे. काय? हा. चप्पल बघायला गेलो तर चपल्या सगळी महाग. आता मला प्रश्न पडला तर ह्यात खरेदी काय म्हणून, नेल पॉलिश करू, मेहंदी घेऊ, की काय गजरे घ्यायचे, काय काय घ्यायचं? बरोबर बरोबर. चप्पलचे रेट ऐकूनच मला ते म्हणले तू पैसे किती आणलेस? तर मी फक्त मूठ दाखवली ओंजळीतली. म्हणलं एवढेच. तिनं कपाळात हात मारले. म्हणली पप्पाने एवढेच दिले? म्हणले हा. जरा तनतन केलं ते ना. कोणी? मग तिनं बहिणीनं आता हा. वाटणारच ना हो. ती पण आता वाटणार बरोबर. ती पण सासरवाचीच ना. आणि किती करणार आहे ताई? बरोबर बरोबर. लग्न माझं. हो. मी त्या आहेत आणि ती किती आता इथं हे प्रत्येक गोष्टी जर तिने घालायचं म्हणलं तर तिच्यावर पण पाहिजे ना तेवढं. बरोबर हो. नंतर ताई मी 110 रुपयाची चप्पल घेतली माझ्या लग्नात. बापरे काय हो. 110 रुपयाची. ती बापरे. मला म्हणली पसंत आहे का? तर म्हटलं अगं तू काय पसंतीचं घेतलीस ती मला विचारतेस म्हणलं. एवढा मोठा माणूस पसंतीचा घेतला नाही. त्याच्या निर्जीव वस्तू कशाला मला विचारतात. चल म्हणलं. आई ग. आमची दाजी म्हणायचं बोलाय थोडं पोपट. काळजाला भिडतो हो तुमचा शब्द. बापरे. बाई ग, अंगाला काळजाला भिडला तो शब्द माझ्या. काय करायचं ताई? बापरे. कारण बरोबर होतं ना ताई. हो खरंय. जर मी तिला एका वर्षासाठी मुदत मागत होते, कदाचित ह्याच्यापेक्षा मला चांगलं भेटलं असतं. अजून भेटलं असतं चांगलं, सांगता येत नाही खरं. मी खुश राहिले असते ताई. माझा आत्मा खुश राहिला असता. बरोबर बरोबर. अजून तडपडते ताई मी. आता माझं 37-38 वय आहे. बाई ग. अजून माझ्या मनातून मी चुकी नाही. बाई ग. हे फक्त स्वामींना माहिती आहे. बरोबर बरोबर. ऍडजस्ट करायचं ताई. किती करायचं? खरंय प्रत्येक खरंय. गोष्टीत करत आलेलं ताई. बापरे. कदाचित मी म्हणते गेल्या जन्मी ती माझं लग्न झालं एक माझी मैत्रीण नणंद झाली बरं का. ती एक स्टोरी छान आहे बघा ताई पुढं. हा हा हा. झालं ताई हे तर मग तिला मी म्हटलं बघ जेवढं घ्यायचंय तेवढं घे. ज्या नाही वस्तू घ्यायच्या त्या असं पण साखरपुड्यात म्हणलं जाऊन बसलेली होती. हा. लग्नात तर कोण बघतंय म्हणलं तू नको टेन्शन घेऊ साखर. आता म्हणलं आता चिडचिडपणा करू नको म्हणलं. कारण माझा जीव खरंच दमलाय म्हणलं. आधी घरात म्हणलं मी खूप काम करून आलेले आहे. हो 4 हो. दिवस जाई परत म्हणलं मला सुखासुखी ठेव बाई म्हणलं. हा हा हा. तर ती म्हटली बरं ठीक. काय बोलली नाही बरं का.
हा. तर दाजी म्हणले चहा वगैरे प्यायचा का? मी म्हटलं नको, मला आता घरी सोडा, तुम्ही जावा तिकडे, मी जाते इकडं. हम्म. तर काहीतरी तिने शब्द त्यावेळी बोललेला होता असा लागण्यासारखा, ते मला आता आठवत नाही. मी तो चहा नाही पिला ताई तिथं. अरे अरे. तो शब्द असंच लागत काहीतरी बोललेली होती तू. हा, ते पण हा. रागात बोलली असेल ती. हो, आता ती पण ऍडजस्ट करतच हा. करत होती ना. आणि त्यात मी म्हटलं नवरा संशयी. हा. हं. आता मग मी म्हटलं ठीक आहे तू जा. मग ह्याला मी घेतलं आणि ह्याला काय तर खायचं होतं. तर त्याला म्हटलं आपण गाडीत बसू, गाडीतले पैसे राहिले ना आपण की मग त्यातून तुला खायला घेऊ. म्हटलं नक्की का? म्हटलं हो रे बाबा नक्की चल. हा, हा. घेतल्यानंतर ना झालं सगळं. हं. तर परत ऍडजस्टमेंट कुठं भांडी झाली, रस्ता झाला, येणं जाणं झालं आणि कशात तरी बघा पैसे कमी झालेले. तर मी तिला काय ती काय पोशाख काढायचे होते सगळ्यांचे. हा, हा. सगळ्यांना कपडे काढले, मामाच्या मुलांना काढले, मामींना काढले, नंतर हिला काढली, माझ्या आईला, वडिलांना, हिच्या मुलाला, ह्याला सगळ्यांना कपडे काढले आणि ह्याला माझ्या भावाला साधा शर्ट आणि पॅन्ट काढली बरं का. हा, हा. तर सगळ्यांचं होऊन दिलं. तिला म्हटलं मी बोलू का म्हटलं. तर झालं, सगळ्यांचे कपडे बघितले. तिथं मी तिला म्हटलं मी तुला एक गोष्ट मागू का म्हटलं. तर म्हणली का? म्हटलं सगळ्या गोष्टीत मी ऍडजस्ट केली. माझ्या तू साड्यात मी म्हणलीस तुझ्या पद्धतीने साड्या घेऊ नको, नाही घेतल्या. चपली, सगळ्या गोष्टीत. मला फक्त माझ्या भावाला ना कोट घातलेला ड्रेस पाहिजे म्हटलं. आई गं. त्या काळात मला म्हणते तुला अक्कल, हीच वापरली, तुला अक्कल आहे का म्हणले. तुझ्या भावाला जर ड्रेस घेतला कोटचा तर 2 मामाची मुलं आली, माझा मुलगा आला. म्हटलं घे ना मग. तू दिलास म्हटलं आहेर. तू मला, मग माझं वडील माझ्यावर चिडलं. म्हणलं आतापर्यंत म्हणलं तुम्हाला मी एक शब्द बोलले नव्हते आणि आता म्हणलं तुम्ही बोलायचं नाही. माझ्या भावाला कोटच घ्यायचंय म्हणलं. एक मिनिट. काय झालं? काय येतात सर? अजून डोंबिवलीत आहे? मग पण जायचं वगैरे काय? सर अजून काय ठरलं नाही का उद्या जायचं? बरं ठीक आहे. मला मेसेज करून ठेवा सर. बरं. बापरे, घरी कधी पोचाल मग तुम्ही? बरं. हो. चालेल. ठीक. ओके. हां. मी तेच सांगत होते, फोन करा सरांना म्हणजे आपल्याला अंदाज येतो ना. चालेल. हॅलो. हा बोला ना ताई. हा, मग ताई कोटचं काय झालं? मग माझ्या वडिलांच्या तिथंच त्यांचं माझं भांडण लागायला लागलं की तुला आता म्हणजे तुझ्या आता पैसेवाले मिटायला लागले की तुला म्हणजे वडिलांचं असं तसं काय शब्द वापरला. म्हटलं मला ह्याच्यापेक्षा जरी पैशावाला भेटला असता ना तरी मी माझ्या भावाला कोट काढला असता आणि ह्याच्यापेक्षा जरी कमी पैशाचा भेटला असता तरी मी माझ्या भावाला कोट काढणार आहे म्हटलं. मला जिथं जायचं तिथं जावा. मी जो कोट दाखवणार आहे कोटचा ड्रेस पाहिजे, माझ्या जॅकेटवालाच माझ्या भावाला ड्रेस पाहिजे. मला मग माझे चुलत मामा होते, ते आणले. त्याने आले, खांद्या बिंद्या हात ठेवला. कशाला एवढी चिडत्या, शांत राहा, आता तुरुंगात न सुटणार, मी आहे ना, मी घेतो. तुझ्या नानाला घ्यायचंय, तुझ्या भावाला घ्यायचंय का नाही, मी आहे ना, शांत राहा. तर मी म्हटलं बघा, मला जर ते अक्षरशः ते जर मी तिथल्या तिथं म्हटलं मी ते सगळं तमाशा करणार. आणि तुम्हाला माहितीये मी करणार म्हणजे करणार. त्याच्या बाबतीत तुम्हाला माहितीये. मग बाई, हो ग बाई, मी तुझ्या पाया पडतो, घेतो. आत्ता घेऊ का, तुला दाखवू का, चल. घेतला ताई. मग माझ्या मी जर गावी गेले ना ताई आणि ते फोटो सापडले ना तर मी फक्त तुम्ही असं ठेवू नका स्टेटसवर. नाही, कुठे ठेवणार नाही, फक्त मला पाठवून द्या. हा, आता नाही, जेव्हा गावी जाईन 1-2-3 महिन्यानंतर हो किंवा मे मध्ये तर मी गेले ना तर मी तेव्हा घेऊन येईन. मग ताई कोटवाला ड्रेस त्याला घेतला, माझ्या बहिणीच्या मुलाला घेतला, माझ्या 2 मामांच्या पण मुलाला घेतला. अरे वा, इतकं छान माझं पोरगं दिसत होतं ना ताई. अरे वा. मला बाकीचं कुणाला बघायचं नव्हतं, मला ह्याला. आणि तो मला हे दाखवला नव्हता त्या मामाने. ते मामा माझे खरंच चांगले आहेत आणि अजून पण चांगले आहेत आणि देवाने कायम त्यांना चांगलं ठेवावं, त्या चुलत मामांना. हो ना. आणि माझे सख्खे पण मामा चांगले आहेत. त्यांनी मला शब्द म्हणजे दिलेला होता की तुझ्या भावाला घेतो, तू टेन्शन घेऊ नकोस. अरे वा. कोटचा ड्रेस वगैरे घेतला ताई. घेतल्यानंतर मला टाय बी होती त्याला, पिंक कलरचा ड्रेस, आतून पांढऱ्या कलरचा शर्ट, वरून जॅकेट, खूप छान. म्हणजे मला ते खूप हे वाटायचं, मनाला समाधान तुमच्या मिळालं ते. मग हे पण मग ते मामा पण तिला बोलले की काही गोष्टी तिच्या मनासारख्या होऊ दे ग, झालं की मग ऍडजस्ट करते ना, कुठली पोरगी करणार आहे का, जरा समजून घे, कशाला तिला चिडवताय विनाकामाचं. ती दुसरं तिच्यासाठी काही तिनं हट्ट केलाय का, त्या पोरासाठी ती करणार आहे. बरोबर. त्या पोरासाठी ती हट्ट. आणि आपल्या सगळ्यांना माहितीये
की ते पोरासाठी ते हट्ट करणार आहे. मग कशाला बळानं हे करताय? झालं काय. लग्न वगैरे झालं, लग्नाचा दिवस वगैरे आला बरं का. आणि मला हुरहुर आदल्या दिवशी 2 दिवस आधी मला 2-3 दिवस आमच्या इथं चुडा भरायचा असतो अलीकडचा. अच्छा अच्छा. आदल्या दिवशी मग ते नेहरी रुखवत वगैरे नाव वगैरे पाठ करायचं. ती नेहरी रुखवत पण आम्ही बहिणीनेच बनवली. बाकी कोण अरे नव्हतं. आई ग. गावातल्या बायका होत्या. हा. ह्यांना बोलवून जाऊन आणायचं 4 वेळा आमच्या मॅडम सगळ्यांना हो घरच्यांना. काका चुलते. हा. त्यांना सारखं बोलवून आणायचं. मग त्या यायच्या, मग करायच्या. आणि आमची ही मॅडम तर दमलेली आई माझी. झोपायचीच. हात लावत नव्हते कशाला. भांडी बिंडी सगळी माझ्याकडेच. हो. बाई गो. खूप काम केले ताई मी. खूप काम केले. तिचे आई वडील काहीच शिकवत नव्हते का तिला की तू अशी का वागते? काय संबंध आहे? त्यांनी सांगितलं असेल तर सावत्र मुली येतात कशाला एवढं करायचं म्हणल्यावर. हा बी प्रश्न आहे ना ताई. हो हो. त्याच्यानंतर काय झालं लग्नाची म्हणजे 2 दिवस लग्नाच्या आधी मला चुडा भरला. म्हणजे ते माझ्या चुलत मामांचं डोकं. ही जे हातात चुडा घातला की हिला काम करायला लागणार नाही. अच्छा अच्छा. त्यांनी बघितलेलं. ते यायचे तर मी कामातच काही ना काही त्रास असायचे. हो. झालं ते. मग त्यांनी आदल्या दिवशी मला मेहंदी वगैरे काढायला माझ्या 2 मैत्रिणींना बोलवलं. त्यांनी मेहंदी वगैरे काढली पायावर, हातावर, ह्याच्यावर त्याच्यावर. मग त्या बोलायला लागल्या की झालं बाई तर ह्याला सोडून जाणार. मग असं तसं ते चिडवायला लागल्या मला. तसं ताई मला रडायला यायचं की मी ह्याला म्हणजे ह्या कामाच्या मी विसरूनच गेलेली की हे जग काय. तरी पण मी त्यांना म्हणायचे की नाही ग बाई मी कशी सोडणार आहे, त्याला नाही सोडू शकत म्हणलं. तो माझा जीव की प्राण आहे, मी कसं सोडणार आहे म्हणलं. तिकडचे जर लोक चांगले असले की मी त्याला घेऊन जाणार म्हणलं. बरोबर. त्या म्हणल्या आता बघ सगळे चांगले असतात मग एकतर नासका कांदा निघतोच असतोच म्हणलं की. तर मी म्हणायचे हो बर असू दे आपण चांगलं आहे ना आपल्याला देव कुठेतरी पण चांगलं दिलंच. बरोबर. झालं तर मेहंदी वगैरे झाली. दुसऱ्या दिवशी मेहंदी वगैरे काढली. चुडा वगैरे भरण्याचा कार्यक्रम झाला. चुडा वगैरे भरला. मग ते घरात म्हणजे कशाला हात लावायचा नसतो काय नसतो बसायचं असतं ताई. हो. आणि ताई मी जन्मल्यापासून ना माझं लग्न 17वं वर्ष मला ज्या दिवशी पूर्ण झालं 18वं लागलं त्या दिवशी माझा चुडा भरलाय. हो. एकच दिवस माझा 18 वर्षाचा झाला. 18 वर्ष लागलं मला आणि माझं लग्न झालं. 18 वर्ष पूर्ण पण झाले नव्हते. 17 वर्ष संपलं. त्या रात्री दुसऱ्या दिवशी 18 वर्ष चालू झालं त्या दिवशी माझं लग्न होतं. बापरे. बघा म्हणजे माझं लग्नाचं एकच दिवस मध्ये आदल्या दिवशी माझा बर्थडे असतो, एक दिवस मध्ये असतो, दुसऱ्या दिवशी लग्नाचा बर्थडे असतो असं असतं. बघा लगेच अॅनिव्हर्सरी. ताई माझा बर्थडे मला कळतंय असं कधीच केलेला नव्हता. बापरे. माझा जन्मलेला बर्थडे कधीच केला नव्हता. त्या दिवशी माझ्या बहिणीला सुचलं की आज हिचा बर्थडे. चुडा वगैरे भरून झाल्यानंतर मग तिच्या डोक्यात हिचा बर्थडे होता. तिनं ना केक करायला ठेवला आणि तिच्या लक्षात नाही आपण केक बनवायला ठेवला आणि तो घेऊन येतो आणि तो वासायला लागला गेली तर केक करपलेला. तर मला म्हटली बघ तुझा बर्थडे करायचा होता. तर तिला म्हणलं इथं आयुष्यच माझं करापलं तर कशाचा बर्थडे. तू बाई म्हणलं मला काय करू बी नको माझ्या तोंड काय घालवू पण नकोस म्हणलं. मी बोलले की तुला राग येतो. तू कशाला माझ्या पुढे आणते म्हणलं. तू तर आता मला तुझा केक करापलाय म्हणलं. मला तसं ढकलतच ना आता. त्या आगीतच ढकलायला लागलेस ना. संसार म्हणजे तिला मग ती म्हणायची अगं संसार चांगला असतो, खूप छान असतो, चांगलं नातं असतं नवरा बायकोंचं असं. तर मी तिला म्हणायचे तू तर हे शब्द बोलूच नकोस. तिच्या वेदना तुम्ही बघत होते. ती म्हणाली माझं असं आहे म्हणजे काय तुझं बी असं असणार आहे का, चांगलं असणार आहे आता असं तसं मला. किती शांत झाली होती बहीण. हो खूप शांत झालेली. एवढं ऐकत होती तुमचं सगळं. कारण काय माहिती ताई तिला मरण दिसलेलं काय तिचं थोडं काय माहिती. माझं लग्न झाल्यावर 8 महिन्यानंतर ती मेल्या. बाई ग किती वाईट. 8 का 9. हो. मग त्याने लगेच लग्न केलं बिंडोक माणसाने. बघा ना. आणि तिला पण तसंच करतोय का तो. नाही ती मस्त हुशार आहे. त्यालाच ठेवलं हे करून असे. हो ना. मग म्हणजे कसं असतं ताई माहितीये माणसाची गरिबी असते ना लाचार असतो माणूस. लाचार असते आणि त्या गरिबीला आपण ढाल बनलो नाही ना की ती गरिबी आपल्याला मारते. अगदी किती छान. खरं सुंदर वाक्य आहे हे. वाक्य नाही तर मी भोगले ते. भोगले सोसले खरं. आणि मी तिला तिच्या मैत्रीवरती मी एवढंच तिला शब्द बोललेले की तू 8 महिने जे मी सहन करत म्हणजे सांगू शकत नव्हते मी तिला की तिला एवढंच म्हणलेलं होतं की ही ढाल जर बनवली असतीस ना तर हे मरण तुला आज आलं नसतं. अगदी बरोबर आहे. ते ढाल बनवल्यामुळे तर हे मरण आले. बरोबर. मग त्या मेवण्यांशी तुमचा काहीच संबंध नसेल ना आता. नाही काहीच नाही. त्याचं काही घेणं देणंच नसते आमच्याशी. तुम्ही काहीच बोलले नाही त्याला.
नाही, काय बोलणार आहे ताई? बाई कारण गं. माझ्या चुलत मामाने मला शपथ घातलेले होते. तू जरी थोडं जरी उकरून काढलंस ना, तुला हां, हां. माझा साथ द्यायला कोण नाही. तुझा बाप नाही साथ द्यायला. बरोबर, तुझा बरोबर. संसार 8 महिन्याचा आहे. बरोबर, बरोबर. तू नवीन आहेस. तुझा खरं. नवरा कसा आहे हे तुला अजून माहिती नाही. बरोबर. खरं तो आहे. तुला सोडून देईल का तो तुला सांभाळेल? तर खरं आहे. तुला जर रिटर्न मागं पाठवलं त्याने तर तू कशी जगणार आहे? अगदी. लग्नाच्या आधी गोष्ट वेगळी होती. बरोबर. अगदी बरोबर आहे. आणि आणि त्यावेळेस ती साथीला होती ना. आता तुला साथीला पण कोण नाही. कोण नाही. अगदी आणि बरोबर आहे. तुझे मामा मामी त्यांच्या 6 पोरांचं करतील का तुझं करतील का तुझ्या भावाचं अगदी करतील? बरोबर. अगदी बरोबर आहे. म्हणून ते ताई मी शांत बसलेले होते. हो, हो. खरं आहे. कारण उकरून काढून उपयोगच नव्हता. नाही, नाही. काय उपयोग? आपली वस्तू गेली. गेली. बरोबर आहे अगदी. मग ताई लग्न वगैरे आमचं झालं. तो दिवस आला लग्नाचा. हं. लग्नाचा दिवस आल्यानंतर ना माझं रडच थांबना. बरोबर आहे. डोळ्यातले पाणीच थांबना ते. हं, हं. मग तिकडनं ट्रॅक्स वगैरे पाठवले न्यायला वगैरे. माझी आजी होती जीवन. माझ्या आजीला मी गेले, पाय वगैरे पडले. म्हणलं म्हातारे चला आता माझ्या लग्नाला म्हणलं. तुझे किटकिट निघाले. मला म्हणलं आता तर दे आशीर्वाद म्हणलं चांगलं. मला म्हणते हो ग बाई तुझं चांगलं होईल. म्हणलं माझं नको माझ्या नानाचं चांगलं होईल असं म्हण. ती म्हणे माझ्या चुलती लगेच म्हणते जाताना पण घेतलीस का? म्हणलं तिला बोलायला सांग म्हणलं मी तरच जाऊन बसणार आहे गाडीत म्हणलं. मग तिनं म्हणली माझी आजी तशी बोलली हसत बरं का. हो बाई म्हणली तुझं बी होईल पोराचं बी त्या चांगलं अरे होईल. वा. चांगलं हो भरभराट होईल तुझी. बघा तो सगळं गाव आशीर्वाद नाव खरंच फळाला आला. खरंच. आणि असं तशी बोलली म्हातारी बरं का. तिला म्हटलं बघ हं, गाडीत बसून यायचं. डॉक्टरने तिला सांगितलेलं प्रवास करायचा. लग्नाला नव्हती आली ती माझ्या. अच्छा, अच्छा. हां, हां. थकलेली होती त्या फार. बरोबर, बरोबर. हां. पण आशीर्वाद दिला तिने आपला मला चांगला. हो, हो, हो. ताई अख्खं गाव माझ्यासाठी रडत होतं. हो खोटी ना? गोष्ट नाही. मी गाडीत बसले म्हणली ना हं, सगळी माणसं आणि माझ्या वडिलांनी जाणून बुजून ना 2 गाड्या लागतील हं. ट्रक. 2 हं. ट्रक भरले एवढं वराड आलेलं माझ्या लग्नाला. फक्त एकच ट्रक बापरे! सांगितलेला. अरे, अरे, अरे! का तर दुसऱ्या ट्रकचे पैसे द्यायला नाहीत माझ्याकडे म्हणून. आई गं! बघा, आणि हे खोटं ताई यात काही नाही. बघा. एखादं म्हणशील की आपल्या वडिलांची ही मुलगी बदनामी करते. पण बदनामी नव्हती ताई. हो, ते जाणून बुजून करत होते ना. हो आणि पण ताई हं. खरं सांगू का एक माणूस वडाप घाव दे, स्कूटी घावते, गाडी घावते सगळं ना माझे सासरे म्हणले ह्या पोरगीनं काय कमवलं असेल त्या गावात की बापरे! एवढी माणसं. हो बघा. तेवढा समाज होता ताई तिथं. कमाल आहे, कमाल आहे. माहिती आहे? ते म्हणतात ना 1 का 2 मन ते पोते असतात बघा मोठी मोठी हो, शिजवण्याची. हो, हो, हो. तेवढं जेवण माझ्या सासऱ्यानं घातलंय. हो? अन्नदाता होता तो. कमी पडलाच नव्हता बघा. माझा सासरा. खरंच पडला नव्हता कमी. आणि मग सासू कशी होती तुमची? त्या पण चांगल्या होत्या. पण अच्छा. थोडंसं माझ्या सासरे एक्सपायर झाल्यानंतर जरा त्या 1-2 वर्ष अशा 2-3 वर्ष जरा वळखलेल्या. डिस्टर्ब झाल्या असतील. खूप त्रास मला त्रास खूप दिलेला त्यांनी त्यावेळी. हां, ठीक आहे. त्यांचे कान तेवढा तर भरल्यामुळे. समजू शकतो आपण. त्यांचे हां, कान भरले. हां. पण आधी चांगल्या होत्या ना? हो आधी खूप चांगल्या होत्या. आधी हां. होत्या चांगल्या. हां, मग ते म्हणजे थोडंसं समजून घ्यायचं आपण पण त्यांना. नव्हते मी त्यांना आणि ते अजून म्हणतात की मला कधी एवढी बोलत नव्हती. त्यांना मी समजून सांगायचे. हां, झालं जेवढ्यापुरतं झालं ना त्यांचं तन मग त्यांना मी म्हणायचे ही गोष्ट इथं चुकलेली ना आत्या ह्यांनी हे केलेलं होतं इथं म्हणून इथं चुकलेलं होतं म्हणून मी असं तोडणं गेलं माझ्या. आणि अजून पण त्यांना मी गोष्टी समजून सांगते. हो ना? पटतं त्यांना. हो, हां. पटतं. स्वामीने आणि तेवढी मग बुद्धी कसं तुमचा सासरचा प्रवास? झालं ताई. मग मी माझं लग्न अक्षता वगैरे झाल्या आणि हां. मला साडी वगैरे नेसायला दिली की माझा प्रश्न माझ्या मामांना चुलत मामांना हां. कपडे आणले का त्याला? आई ते गं! म्हणले अगं माझी बाई थांब तुला उभा करतो तुझ्या पुढ्यात थांब. त्याला मस्त टाळी घालून माझ्या पुढ्यात उभं केलं की मी म्हटलं छान. तिथं मस्त की मला आला मिठी मारली पप्पी घेतली. आई म्हटलं गं! तू पण नवीन कपडे घातले दीदी मी बी नवीन कपडे घातले. अरे वाह! हो त्याला म्हटलं आता तू नवीन कपडे घालायचे आणि तू तिकडे जायचं म्हणलं आणि मी इथंच थांबणार आहे. हां. हा तर ते म्हणलं तू नाही येणार म्हणलं नाही नाही. हां. त्याच खेळण्याच्या नादातच तेवढं 2-3 शब्द बोलला माझ्याशी हां. आणि गेला मग. पण लय छान दिसत होता. मग मी त्या फोटोग्राफरला बघा परत ना आमचं अक्षता वगैरे झाल्या लग्न वगैरे झाल्यानंतर ना हां. जिथं जानवस वगैरे देतात ना तिथं पाया पडायचं असतं. हां, 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 हां. खूप बरोबर. छान लग्न झालं सगळं झालं. अक्षता वगैरे पडल्यानंतर जानवस घरानंतर आलो नंतर तर फोटो काढायला होता. मी त्या फोटोग्राफरला सांगितलं माझा नवरा माझ्यासोबतच आहे. हां. त्याचं खुर्चीत बसून फोटो काढावं. आई गं! तिला हे पोस्ट द्यायला लावा ती पोस्ट द्यायला लावा.
माझा मामा चलत मामा म्हणत अगं बाई तुझं लग्न झालं आता तरी शांत बस ना. कशाला तू हे करतेस. अहो माझ्या लग्नात माझ्यासोबत फोटो नाही त्याचे 2-3 फोटो तर एकट्याचं काढा म्हणलं. माझा नवरा म्हणून त्याच्यावर जे बाय आलेले ना कुलर वगैरे म्हणे लयच बुलकी बरं का नवरी. माझा नवरा बिलकुल बोलका नाही. हो का? नाही जास्त बोलका. पण तुमच्याशी कसे वागले मग ते? सांगते ना ताई तो नंतर. हा. माहित नव्हतं त्यांचं म्हणजे अजूनही काही मला सगळं त्यांचं हे होत नाही. अरे बापरे. झालं लग्न वगैरे झालं. मग जिकडे तिकडे गेलीत आणि जेव्हा घरी जाणार ना त्याला सांगितलंच नाही की दीदीला तिथे ठेवलं ना आपण निघालोय म्हणून. अरे अरे अरे. त्याची माझी भेटच करून दिली नाही ह्या लोकांनी कोणीच. कोणीच भेटून दिली नाही. 11 वाजले 12 वाजले मी सगळ्यांना विचारते. माझ्या शेजारी कुलोरी होती तिला विचारते घरचे सगळे गेलेत का मला न विचारता गेले. माझे मामा मला भेटून गेले. वडिलांनी नुसतं लांबनं बघितलं पाय वगैरे आम्ही पडलो तेवढाच आशीर्वाद दिला. बहीण मला भेटून गेली सगळे गेले. ना माझी आई भेटायला आली ना माझ्या चुलत्या कोणी भेटायला नाही आले बरं का. आणि त्यालाही दाखवला नाही मला. त्याला घेऊन गेले. तिथं घेऊन गेल्यानंतर तो रडायला लागला की माझ्या दीदीला नाही आणलं माझ्या दीदीला घालवा दीदीला घालवा. अरे अरे अरे. मग ते चुलत्याने वगैरे समजवलं वगैरे की आता दीदीचं लग्न झालं असं आता मोठा झालायस तू असं म्हणजे त्याला समजायला लागलं. निकाल पण 5वीचा लागला ना 4थीत जाऊन 5वीत गेला. मग तुला ह्या शाळेत घालणार त्या शाळेत घालणार दीदी आता दीदीकडे पैसे येणार असं तसं त्याला काय काय सांगितलं त्या लोकांनी सगळ्यांनी. झालं काय 2-3 दिवसात ना सगळ्यांची ओळख बिळख झाली सगळं झालं. 4थ्या-5व्या दिवशी मला काय माहित आता इथं कपडे धुवायचे म्हणजे माझ्या सासूच्या घरी असा रोल होता की 1 महिना किंवा 15-20 दिवस नव्या नवरीचं कंकण हातातलं सुटत नाही तर कपडे धुवून देत नाहीत. अरे वा. आणि आता माझ्या मोठीला पण काही मी बोलू शकत नव्हते. तिच्या मागे सगळे तिच्या 2 मुली सगळ्यांचं करणं हे ते आलंच ना तिच्या मागे. बरोबर. मग आणि बसून आणि इथं सवयच नाही ना आपल्याला बसायची ते काम बघायचं आपण कामात बघायचं नाही. माझ्या काय लक्षात नाही आपलं मी बाथरूम मध्ये गेले आणि कपडे धुवायला गेले. कपडे वगैरे थोडी धुतले असतील 1 बादली धुतली असेल ना हिचं पण लक्ष नाही कुणाचंच लक्ष नाही माझ्याकडं. 4 दिवस 4थ्या-5व्या दिवशी कुणाचंच लक्ष नाही. मला ती 4 दिवस बसून असं वाटत होतं काय बसायचं कुणाशी बोलायचं. ओळख नाही काय नाही कुणाशी. नवरा तर माझा बोलका नाही माझ्याकडे बघायचंच नाही. अरे अरे लाजत असतील. काहीच नाही. 5 दिवस काय आमने सामने काहीच नाही. पूजा बिजा येईपर्यंत. मग त्याच्यानंतर ताई तुम्हाला सांगायचं राहिलं ताई आमच्या इथं काय लग्न झालं की दुसऱ्या दिवशी पाया वगैरे पडायचं सगळ्यांच्या आणि तिसऱ्या दिवशी आमची पूजा असते. पूजा दिवशी काय असतं की आमच्या सत्यनारायणच्या चुलतीनं तिकडून पोशाख वगैरे घेऊन यायचा असतो आणि पोळ्यांचा करंडा घेऊन यायचा असतो गोड. आणि पोशाख घेऊन यायचा असतो आम्हाला नवरा बायकोंना. तर माझी चुलती आलेली होती आणि हा 2 दिवस रडलेला होता मला दीदीला भेटलो नाही म्हणून. आणि ह्याला घेऊन आली सोबत. ह्याला सोबत घेऊन आल्यानंतर ना मला पण कसं झालं इथं पद्धत अशी होती की ह्यांचा मेन कुळस्वामी करायचा आणि लगेच येऊन पूजेला बसायचं. तो होता लांब जवळजवळ 3-4 तासाचा प्रवास होता तो. 2-3 तासाचा होता. सकाळी निघालेलो संध्याकाळी रिटर्न आलेलो तो प्रवास. एक तर रातभर इथं झोप नव्हती. आणि मी आले पूजेला वगैरे बसले आणि हा आला हा पदर धरतोय की माझा पाठीमागून. मी आलोय म्हणून माझ्याकडे बघ. आता ह्याला मी कुठं दिसले ह्याला मिठी मारायची सवय लागलेली. आणि त्या दिवशी माझ्या त्या डोक्यातच नाही आलं की ह्याला मी मिठी मारली नाही किंवा ह्याला घेतला नाही जवळ किंवा मी विचारलो नाही. काय सांगू ताई तुम्हाला पूजा वगैरे वाचून झाली. आम्ही पुजाऱ्याच्या पाया पडलो सगळ्यांच्या पाया पडलो. सत्यनारायणाचा प्रसाद घेतला आणि मला म्हणले तुम्ही आत जावा. मी आत गेल्यानंतर माझ्या भावानं माझे केस पकडली गजरे पकडली साडी पकडली सगळं वडलं. माझ्याशी बोललीच नाहीस तू का सोडूनच काय गेलीस असं का केलंस. सगळी माणसं जमली रडायला लागला मोठ्यानं. काय झालं अरे तू सांगते अरे ऐक ना नाही म्हणलं तुम्हाला बोललीच नाहीस तू सोडून. माझी सासू म्हणते बाळा असं नाही रे बाळा असं नाही रे. ते आता मोठा झालायस तू तुला कळत नाही का रे. मी त्यांना म्हणलं त्याला ओरडू नका हो. मी त्याला सोडून आले ना मग माझ्या चुलतीनं सांगितलं की 2 दिवस झाले तो झोपला नाही रडतोय नुसता असं. मग माझ्या सासऱ्याने तरी कुठलं साडी सोडतोय. साडी सोड 1 तास सगळी दमलीत ताई. बापरे. साडी सोडून नंतर माझ्या चुलत दीर आहेत ते आले आणि त्यांनी मग माझ्या नवऱ्याला सांगितलं अरे बाबा तू तरी जा बघ तुझं ऐकलं तर. मग हे गेले कारण साडी किती वेळ पकडणार आहे तसंच. बरोबर. मग हे गेले हे म्हणलं काय झालं रे का असं तू करतोय. ही बोलली नाही
आपण बघू तिला थांब. मी तेव्हा त्यांचा आवाज ऐकला पहिल्यांदा. मी बघितला नव्हता चेहरा तरी. आई गं बघा. हा मी हा त्यांच्याकडे बघत नव्हते. मी तिला बघतो. मग सोड, तू ऐकणार ना, माझं ऐकणार ना? हा तर हा ते म्हणले हा हो तुम्ही नक्की तिला सांगणार ना? ते म्हणले हा मी सांगतो, तू चल. कुठं जायचंय? आपण जेवायला जायचंय. नाही पण ही मला, मग मी हिला मारणार आहे, मला हिला मारायचंय. हे म्हणले आपण दोघं मिळून तिला मारू. हो आपण दोघं मिळून तिला. आणि ताई सगळे नातेवाईक सगळे बघत होते आमच्या पूजेला आलेले. बापरे. ह्यांच्यात हात मग सगळे विचारायला लागले हा कोण आहे, हा कोण आहे. मग सगळे म्हणे त्याचा मेहुणा आहे, मेहुणा आहे. एवढा बारका मेहुणा, एवढा बारका मेहुणा, एवढा लाडका मेहुणा. हा. सगळे चिडवायला लागले. तर मग त्यांनी त्याला उचललं, घेतलं, डोळे अरे वा. पुसले. हो मग तुला काय झालं, मग आपण दोघांनी तिला मारूया असं तसं अरे करत वा. ना आपण दोघं जीव. माझा नवरा ना ताई एवढा तुसट होता का नाही. माझे हा. सासू सासरे सांगायचे हा. कधी कुणाचं उष्ट खात नव्हते, कुणाचं उष्ट खायचे बी नाही आणि आपलं उष्ट द्यायचं बी नाही. हो. माझ्या त्या नवऱ्यानं त्यावेळी का नाही माझ्या पोराला त्या जेवायला घेतलं पुढ्यात. अय्या हो. बघा. आणि म्हणजे सगळे कमाल. हसायला म्हणजे सगळं चुलत दीर बीर आमच्या सगळ्यांनी म्हणजे असं मला आता त्यावेळी चिडून तर चिडवायला लागलेत बरं का. मला त्यावेळी काय माहित नव्हतं, दुसऱ्या रूम मध्ये नेलेलं मला हा. की साडी बिडी चेंज कर. आता सगळे लोक यायला लागले, ते सगळ्यांच्या पाया पडायची पद्धत आहे आमच्या इथं. हो बरोबर. आता हा. हा तमाशा 1 तासभर लागलेला होता. बरोबर. हा. मग ह्यांनी ना त्याला घेतलं, त्याला भरवलं, पोटभर जेवायला घातलं. 2 दिवस बापरे. पूर्ण जेवले. हो चांगले जेवले आहेत नव्हते. हो मिस्टर तुमचे. हो हो हा. जेवले बिवले. हम्म. नंतर त्याला सोबी करून आणलं, त्याचे कपडे चेंज केले आणि त्याला बापरे. घेऊनच झोपले. अरे वा. कारण ते पण दमलेले 2 दिवसानं. बरोबर. मग ते झोपले एका साईडला आणि मला तिथे सांगितलं की तू पुढे जायचं नाही. तू पुढे गेली की ते पोरगं परत तसंच करेल. परत तसा करतो. हम्म. आणि की माझ्या चुलत्याला माझ्यापाशी लागले किरकिर करायला. हे एवढ्यासाठी तुला सांगितलेलं की त्याचा लाड करू नकोस म्हणून. आता घे डोक्यावर असं तसं लागली बोलायला. आता चुलतीला मी काय बोलू. बरोबर. तिला म्हणलं बाई असू दे, माझा लाड आहे ना म्हणलं, असू दे म्हणलं. तू लाड बघितलास ना म्हणलं, जो माझ्यावर जीवनभर राहणार आहे तिने घेतले ना जवळ, बाकीचं पुढचं पुढं. बरोबर. मला आता काय कोणाची घेणं देणं नाही म्हटलं. खरंय खरंय. काय समजून देत होती. बरोबर. त्याच्यानंतर ताई पूजेचं झालं आणि 1 दिवसानंतर जायलाच मागणं. हा हा. इथंच राहायचंय. हो मला म्हणजे इथंच राहायचंय. मग माझे सासू सासरे पण म्हणले लहान आहे. मग मी आपलं माझ्या सासऱ्यापाशी आणि सासूला बाथरूम मध्ये घेऊन गेले आणि लय रडले. मग मी त्यांना सांगितलं की तुझी आई कसं कसं झालं ते. दुसऱ्या दिवशी. 2 सासूला आणि दिवसानंतर मी सासऱ्यांना दोघांना सांगितलं. हो साईडला घेऊन ते जशी स्टोरी आता मी म्हणलं ना गेल्या ह्याला सांगितलं तुम्हाला तसे सांगितलं. ते सुद्धा रडले. दोघं रडले. मला म्हणले तुझ्या आणि त्याच्यात आम्ही कधी अंतर पाडून देणार नाही म्हणून. अरे वा. मग 2-3 दिवसानंतर माझे वडील आले न्यायला की नाही राहायचं एवढं म्हणजे चल आता त्याला घ्यायला आले. गोड बोलून त्याला घेऊन गेले. घेऊन गेल्यानंतर मग माझे म्हणजे सासू सासरे पण आता नेऊन आता वडील नेतात म्हणलं आपण काय बोलणार ना. बरोबर बरोबर. नवीन सोयरं कसं जास्त जबरदस्ती पण करणार नाही नाही अगदी बरोबर. आणि तिचे शिक्षण होतं. बरोबर. मग घेऊन गेले ताई त्याला तिकडे. घेतल्यानंतर मग ह्यांनी त्याला सांगितलं की बाळा तुला कधी पण यायचं असलं तर ये. मग पैसे मग ह्यांनी 100 रुपये वगैरे त्याच्या हातात घातले. खूप आनंद झाला. हो अजून म्हणजे जवळजवळ 13वी-14वी पर्यंत माझे मिस्टर त्याला पैसे देत होते. म्हणजे त्याला किती आदर असेल हो तुमच्या मिस्टरांबद्दल. खूप होता. माझ्या बाबतीत त्यांना म्हणजे असं जास्त हे वाटत नव्हतं. पण भावाच्या बाबतीत ना अजूनही तेवढा जीव आहे. अरे वा. मुलासारखंच बघतात त्याला. खूप. आता तो पहिल्यांदा आला नाही तर दुबईवरून तर जाताना कधीच म्हणजे माझ्या भावाला पण वाटलं नव्हतं की हे रडतील म्हणून. आई ग. तो रिटर्न मागं आला. मी फक्त त्याला आवाज दिला आणि खुणवलं फक्त की डोळ्यात पाणी आहे म्हणून. किती रडले माहितीये का की मुलासारखंच. आई ग. काय पाहिजे ताई. इथेच सगळं मिळालं. खरंच. मग ना ताई झालं. मग ते मी कपडे वगैरे धुतलेले माझ्या सासूला नाही आवडली. मग सासू माझी जाऊन ती जावेल म्हणजे माझ्या मोठीला बोलली की का धुवायला लावली तू असं तसं. अहो मला माहितच नाही. कपडे 6-7 दिवसानंतर नाही का कपडे धुवायला. कपडे धुवायला गेल्यानंतर माझी सासू बोलली तिला की तुला तर मी 1-2 महिने धुवून दिली नव्हती. 2 महिने तुला मी पाण्यात हात घालून दिला नाही. तुला 6 दिवसात कसं तिला लावलं धुवायला. अहो मी नाही सांगितलं. मग मी गेले. मी म्हटलं अहो त्यांची काही चुकी नाही म्हणलं. मला बसं वाटत नव्हतं. एकट्या किती करणार आहेत म्हणून मी मदत करायला गेले. तर मग ती रागात बोलली मोठी आमची. आता मी नाव घेत नाही, मोठी म्हणते मी तिला. नाव नाहीच घ्यायचं कोणाचं. तर ती म्हटले का काय ग
मग म्हटली स्वयंपाकात तरी शिरायचं होतंस ना, तिथंच कशाला पाण्यापाशी जायचं होतं तुला. तर मी एकदम गप्पच बसले. आता नवीन नवीन आपण नवरी काय आहे. बोलणार. हो. मी गप्पच बसले. मग माझ्या सासूने मला पकडलं, मग घेऊन गेली पुढं, बस म्हणली इथं निवांत. झाले ते खूप छान दिवस गेले ताई, एवढे छान ना अरे की मी विचारच करू शकत नव्हते. अरे वा. हा शनिवार रविवारी यायचा तिथं मला भेटायला. हो का? हो, त्याचं ठरलेलं, ह्या दोघांचं ठरलेलं होतं ना, राजाचं दोघांचं. हा 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 तू शनिवारी इथे यायचं आणि मग तिला आपण दोघांनी मारायचं. हा तिला आगाऊपणा करता तुला सोडून म्हणजे गेली ना, मग आपण हे करायचं तिच्यासाठी. आणि त्याला पण एकदा चांगलं वाटायचं, खायला द्यायचे सगळी, लाड करायचे. आणि मिस्टर पण चांगले शिकलेले होते का? शिकलेले 12वी झालेली त्यांची. आणि नोकरीला? नोकरीला तेच तुम्हाला म्हटलेलं, कामाला होते तिकडे बाहेर मुंबईला. हा 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 बरोबर. हा, पण खूप आडगे, खूप आडगे. हो ते ना. नंतर कळलं मला. तो स्वभाव असतो, त्याला औषध नसतं. हा, खूप आडगे. हं, आणि झालं ताई, आमचे 1-2 वर्ष खूप छान मजेत गेले तर. हं, हं. म्हणजे जोपर्यंत मला मूल नव्हतं ना, हं, हं, हं. 5, 6, 7 पर्यंत खूप छान, भांडण नाही पण नाही, कारण सगळे काम करायचे मी, हिला काही कामच हं, त्रास बरोबर. द्यायचे नाही. आणि बरोबर. शेताची सवय होती, मग शेतातलं बी करायची, घरातले बी करायचे, मग खुश. हो बरोबर. काम गोड खुश आहे लागतं ना. सगळ्यांना. हा, पण प्रश्न असा होता की ताई, हा माणूस माझ्या जवळ येत नव्हता. अरे बापरे. हा, मग ते माझ्या मनात असं हे यायचं की त्यांचं आहे का कुठं, मग कुणावर जीव होता का काय, असं हो तसं. हो मग मला हो. ते प्रश्न पडायचे. मग माझी तिथे अशी चुलत ना, म्हणजे छोटीशी माझी नणंद होती शेजारी. ताई मी काय म्हणते, आपण हा. अर्धा अनुभव उद्या घेऊया, कारण 12 वाजत आले ना. काय बोलताय ताई, अं? 12 वाजले? हो, पावणे 12 होत आले. चालते ताई, कळलंच नाही तुमच्या हो, किती वेळ मला बोलते. पण नाही. आणि माझं आज जेवण राहिलंय, म्हणजे मी काय रात्री जेवत नाही, फळं वगैरेच काहीतरी खाते, पण ते पण खाल्ले नाहीत अजून. बाई नाही घ्या, सॉरी ताई, माझ्यामुळे हं. जास्त वेळ नाही लागला. नाही, तसं नाही. मला ना आता एकदम घड्याळाकडे लक्ष गेलं. मी पण बघितलेलं नाही. हा, मी पण नाही. आणि तुमचं ते असा अनुभव असा आहे ना की माणसं बाहेर हटणारच नाही तिथून. नाही पण मग ताई, तुम्ही तुमच्या ह्या सकाळी किती वाजता जाता अनुभवामुळं ड्युटीवर? मी 9ला जाते आणि 5ला येते ताई. कितीला येता? 6ला? 5 नाही 9ला जाते सकाळची, हा. 8:30 पावणे 9ला घरातून निघते हा. आणि संध्याकाळी 5 ते 5:15 पर्यंत घरी येते. अच्छा अच्छा. म्हणजे माझ्या जवळच आहे रूम पासून, 10 हा, हा. मिनिटं लागतात यायला. हा हा हा. 5:30-6 वाजता फोन केला तर चालेल का? नाही, उद्या माझं जरा हायकोर्टात एक काम आहे, हा. तर मी तिकडनं यायलाच मला खूप उशीर होईल. तुम्ही आपल्या मग रेग्युलर उद्या वेळेलाच करा. 9 आणि जर 9:30. मी नाही गेली तर मग मी तुम्हाला मेसेज करते. बरं, ठीक आहे. पण तरी संध्याकाळी कसं मी जिमला पण जाते ना ताई. हो का? हा, मग आता हे रिटायर झाल्यावर जरा जिम सुरू केली, कारण हा. फारच विकनेस वगैरे आला होता ना. हा, मग हा, मुलगा हा. पण झालं बोलले. तुमचं रिटायरमेंटचं हे ना? हो, मी आता ह्या महिन्यातच रिटायर झाले ना, 31 तारखेला डिसेंबरला, हा ना? 31st ला. हो का? अभिनंदन ताई. हो स्वामींनी तुम्हाला ह्या सेवेत आणलं त्याच्याबद्दल मी खूप म्हणजे शब्द नाहीत. हो, कोविड मध्येच आणलं स्वामींनी. खरंच. आणि ताई, मला सगळ्याच ताईंचे खूप सारे आभार मानायचे आहेत की म्हणजे. नाही, ते तुम्ही स्पेशल नंतर मांडा, आपण त्याचा व्हिडिओ बनवू. हं? हा का? हं. हं? हा, चालतंय ताई. हा, आता चालेल. खाऊन घ्या तुम्ही काहीतरी. काहीतरी खाते मी, आणले फ्रुट्स वगैरे, केळी वगैरे, एवढं खाऊन चालतंय घेते. ताई. श्री हा. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. हा.